जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों में रहता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह इस पुनरुत्थान के दिन में हमें देश में और एक बार मिलकर के प्रभु का महिमा करने के लिए प्रभु ने अवसर दिया आणि देवाच्या कृपेने या पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला या देशामध्ये एकत्र मिळून प्रभूचं नाव उंच करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। आत्मिक जीवन में बढ़ने में बहुत सारे रुकावट आता है। आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता पुष्कळ अडखळण येतात। हमारा पिछला फ्राइडे को वापस हॉस्पिटल गया था आणि मागच्या शुक्रवारी परत हॉस्पिटलला गेलो होतो और डॉक्टर ने और 5 दिन का मेडिसिन दिया आणि डॉक्टरांनी अजून 5 दिवसाचे औषध दिले और बोला कम से कम 15 दिन बेड से हिलना नहीं आणि सांगितलं कमीत कमी 15 दिवस बेडच्या खाली उतरायचं नाही। अभी भी बेड पे हूँ आणि आता पण बेडवर आहे। प्रेज लॉर्ड। लेकिन अच्छी बात है कि अपन प्रभु में है आणि चांगली गोष्ट ही आहे की आपण प्रभु मध्ये आहोत। है ना। मतलब दुनिया के लोगों का बात सुनते हुए चले जाए तो बहुत बड़ा हमारे लिए रुकावट आहे। आणि जगाच्या लोकांच्या गोष्टी जर ऐकत आपण चाललं तर आपल्याला पुष्कळ अडखळण येतील। लेकिन कुछ सीमा तक उनका बात अगर नहीं मानने से ज्यादा गडबडी भी बन जाता है। आणि जर त्यांचं काही सीमेपर्यंत नाही ऐकलं तर मग मोठी गडबड पण होते। लेकिन जो भी है प्रभु का फायदा है कि आज भी आप लोगों के बीच में रह करके प्रभु का वचन से बातें करने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की आता या वेळेला तुमच्यामध्ये राहून प्रभूच्या वचनाद्वारे बोलण्याकरता ही प्रभु सहाय्य करतो। ये सब एक हमारे प्रभु का अनुग्रह नहीं है तो बिल्कुल नहीं होता। आणि जर देवाची कृपा नाहीये तर काहीच होणार नाही। पण जो कुछ भी है प्रभु का अनुग्रह से आपण जे काही आहोत तो देवाच्या कृपेने आहोत। हमारा ये जो आत्मीय जीवन जो है ये आत्मिक जीवन एकदम लड़ाई भरा हुआ जीवन आणि आपलं हे जे आत्मिक जीवन आहे ते संपूर्ण युद्धाने भरलेलं आहे। पिछले दिनों में हम लोग वही बात को हम लोग ध्यान कर रहा था आणि मागील दिवसामध्ये त्याच गोष्टी आपण मनन करत होतो। मैं आशा करता हूँ आप लोग जो मीटिंग यहाँ पर आकर के अटेंड नहीं कर पाया तो जरूर यूट्यूब के द्वारा देख पाया होगा। आणि मी अशी आशा धरतो की जे लोक या ठिकाणी येऊन मीटिंग अटेंड करून वचन नहीं ऐकू शकले त्यांनी यूट्यूब वर वचन ऐकलं असेल। लेकिन बहुत ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका क्योंकि हमारा आत्मीय जीवन जरूर जैसा प्रभु चाहता है अगर ऐसा नहीं है तो हमें अनंतता में बड़ा नुकसान हो जाए। आणि आपलं आत्मिक जीवन जसं परमेश्वराची इच्छा आहे तसं जर नाहीये तर मग आपल्याला खूप मोठं नुकसान होईल। हम आत्मा पायावर हो गए, आपण आत्मा प्राप्त झालेले लोक आहोत। हमें आत्मा की आलोचना में जीवन बिताना हमारा बहुत बड़ा कर्तव्य है। आत्म्याच्या वाणीनुसार जीवन जगणं हे आपलं खूप मोठं कर्तव्य आहे। आज अपना जीवन कैसा है, आज आपलं जीवन कसं आहे। हम लोग ये सच्चा आत्मीय जीवन न बिताने के लिए विरोधी कई प्रकार कई रीति में हमारे पद्धति तैयार करते रहता है। आणि आपण अशा प्रकारे आत्मिक जीवन न जगण्याकरता विरोधी सैतान पुष्कळ प्रकारच्या योजना बनवत राहतो। पिछले दिनों में हमने उसका कई साइड से कई बात देखा आणि मागील दिवसामध्ये पुष्कळ अशा गोष्टी 4 बाजूने आपण चेक पडताळून बघितल्या। आज की हमारी अवस्था में मैंने मतलब एक अच्छा कुश्ती लड़ा करके हम कर पाएंगे क्या? आणि आजच्या आपल्या जीवनाची अवस्था बघून आपण आपल्या स्वतः संबंधाने अशी साक्ष देऊ शकतो की मी चांगल्या प्रकारचं युद्ध लढलो। क्योंकि प्रेरित पौलुस ने 2 तिमोथी 4:7 में कहा कि मैंने अच्छा कुश्ती लड़ा। आणि प्रेषित पौल म्हणतो 2 तिमोथेला पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये मी एक सुयुद्ध लढलो। कई बार कई लोग लड़ाई के मैदान में कभी गया ही नहीं आणि पुष्कळ लोक युद्धाच्या मैदानामध्ये गेलेच नाही। है ना। लड़ाई क्या है उनको मालूम ही नहीं आणि युद्ध काय त्यांना माहीतच नाही। तो फिर वो मसीह जीवन में आया करके नहीं बोल सकता। आणि ते ख्रिस्ती जीवनामध्ये आले आपण असं म्हणू शकत नाही। है ना। प्रभु अपने चेलों को भेजने के टाइम पर भी मत्ती 10:16 में कहा भेड़ियों के बीच में भेड़ की नहीं तुम्हें भेजता हूँ। आणि मत्ते त्याचा 10 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की मी लांडग्यांच्या मध्ये मेंढरू म्हणून तुम्हाला पाठवत आहे। हमारे चारों तरफ भेड़िया है आणि आपल्या चहू बाजूला लांडगे आहे। तो हमें एक भेड़ क्या है, एक भेड़ी के सामने भी भेड़ कुछ भी नहीं। आणि मग एका लांडग्या समोर एक कोकरा काहीच नाहीये। भेड़िया चारों तरफ से भेड़ियों से घेरा हुआ है आणि चहू बाजूनी लांडग्यांनी आपण घेरलेलो आहोत। हमारा सुरक्षा काम रहे। आणि फ्रेंडो
आपली सुरक्षा कुठे आहे? रब मसीह में है। फक्त ख्रिस्तामध्ये। हमेशा मैं मसीह में पाया जाओ आणि नेहमी मी ख्रिस्तामध्ये आढळावं। आज हम लोग प्रभु की उपस्थिति में बैठने के वक्त में भी हम मसीह में हो जाना। आणि आता आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेला असताना सुद्धा ख्रिस्तामध्ये व्हायचंय। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमेशा हमें मसीह में पाए जाने वाला अनुभव चाहिए आणि नेहमी ख्रिस्तामध्ये आढळणारा एक अनुभव असला पाहिजे। हम लोगों ने अभी तक 4 बातों के विषय में देख चुका है आणि आतापर्यंत 4 गोष्टी पाहिल्या आपण। क्योंकि पहला बात था जीवन की मार्ग में हमें लड़ाई है। आणि पहिली गोष्ट पाहिलं की आपल्याला जीवनाच्या मार्गामध्ये युद्ध आहे। आत्मीय जीवन में हम जीवन के मार्ग में ही चलना चाहिए और कोई हमारे लिए मार्ग है। आणि आत्मिक जीवनामध्ये जीवनाच्या मार्गामध्येच आपण चाललं पाहिजे आणि तोच आपल्याकरता मार्ग आहे। ये मार्ग में कोई दूसरा नहीं चल सकता आणि या मार्गामध्ये दुसरं कोणी चालू शकत नाही। एक प्रकार एशिया 35:8 के अनुसार जीवन का मार्ग को और एक नाम है पवित्र मार्ग। आणि यशा त्याचा 35 अध्याय त्याच्या 8 वचनाच्या अनुसार या मार्गाचं दुसरं अजून एक नाव आहे, तो म्हणजे पवित्र मार्ग। ये पवित्र मार्ग में पवित्र लोग ही चल सकता है, दुनिया के लोग नहीं चल सकते। आणि या पवित्र मार्गामध्ये फक्त प्रभूचे लोक चालू शकतात, जगाचे लोक चालू शकत नाही। हाँ, इसका मतलब इस मार्ग में चलने के लिए हमें कितना बड़ा एक लड़ाई रहता है, ये बात को समझना। आणि या मार्गामध्ये चालण्याकरता आपल्याला केवढं मोठं युद्ध राहतं हे जरा समजून घ्या। दूसरा बात हमने ये देखा था कि हमारा भरोसा मतलब कभी भी धन पर नहीं होना, प्रभु ही हमारा भरोसा रहना। आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली होती की आपला जो भरोसा आहे तो या जगाच्या धनावर नाहीये, तर आपला भरोसा प्रभू मध्ये राहिला पाहिजे। कई बार जाने अनजाने लोग उनकी भरोसा मतलब प्रभु को छोड़ करके धन पर आ जाता है। आणि कळत न कळत लोकांचा भरोसा जो आहे तो प्रभू पासून दूर जाऊन जगाच्या संपत्तीवर जातो। धन पाने के लिए वो प्रभु को छोड़ देता आणि धन प्राप्ती होण्याकरता ते प्रभूला सोडून देतात। उनको क्या लगता? त्यांना काय वाटतं? जरूर ये दुनिया का जीवन की यात्रा में हमें धन चाहिए आणि या जीवन प्रवासामध्ये आपल्याला पैशाची गरज आहे। जरूर प्रभु हमें वो देगा आणि प्रभू निश्चित आपल्याला ते देईल। लेकिन हम लोग जो प्रभु देने वाला बातों में सीमित रह करके संतुष्ट रहने के लिए तैयार नहीं। आणि प्रभू ज्या गोष्टी आपल्याला देतो त्याच्यामध्ये समाधान मानून जीवन जगण्याकरता आपण तयार राहत नाही। हम और भी धन 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 बोल करके उस चिंता में जा करके डूब जाता। अजून पैसे असं करत पैसा पैसा करत आपण जगाच्या त्या अभिलाषामध्ये डूबत जातो। लूका उसका 12 अध्याय उसका 40 वचन में प्रभु ने कहा, लूक त्याचा 12 का 15 वचन में, लूक त्याचा 12 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, आपने उसे कहा चौकस रहो और हर प्रकार के लोभ से हर प्रकार की लोभ से अपने आप को बचाए रखो। हाँ देखा, हर प्रकार की लोभ से अपने आप को बचा कर रखो। आणि सावध राहा आणि प्रत्येक प्रकारच्या अभिलाषापासून आपल्याला वाचून ठेवा। मतलब कहीं ना कहीं हमें अटकाने के लिए विरोधी इस दुनिया की धन की बात लाएगा। आणि आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे फसवण्याकरता विरोधी शैतान जगाच्या काही गोष्टी घेऊन येईल। यदि हम सावधान नहीं रहेगा तो आपण सावध राहिलो नाही तर बड़ी आराम से भाग सकता है आणि खूप सहजरित्या आपण भागू शकतो। आपको मालूम है मतलब जो पहला तिमोथी 6:10 में देमास का बारे में एक गवाही पौलुस देता है। आणि पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये देमासा संबंधाने प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, सॉरी दूसरा तिमोथी 4:10 दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रेषित पौल देमास संबंधाने अशा प्रकारे म्हणतो, क्योंकि देमास ने इस संसार को प्रिय जानकर मुझे छोड़ दिया है। हाँ देखा, मैंने संसार को प्रिय जानने का मतलब आणि या जगाला प्रिय जाणणं याचा अर्थ ये दुनिया का सुख या ये धन का लोभ आणि या जगाची अभिलाषा किंवा जगाच्या धनाची अभिलाषा, ये बहुत बड़ा धोखा देने वाली बात है आणि खूप मोठी फसवणारी गोष्ट आहे, है ना। जो इसलिए प्रभु कितनी बार इस विषय में हमें सख्त चेतावनी दिया है। आणि कितीतरी वेळा प्रभूने या विषयामध्ये आपल्याला सक्त चेतावणी दिली आहे। मतलब ये दुनिया से मतलब मित्रता नहीं जोड़ना, आणि जगाशी मैत्री करू नका, है ना। दुनिया से प्रेम नहीं रखना, आणि या जगावर प्रेम करू नका, है ना। याकूब 4:4, वाला यूहन्ना 2:15 ये सारे वचन पवित्र लोग बहुत ही ध्यान करने वाले वचन है।
आणि याकोबाचं पत्र 4 अध्याय त्याचं 4 वचन आणि 1 योहान त्याचा 2 अध्याय त्याचं 15 वचन, ही सगळे वचन आपल्याला हे सांगतात की तुम्ही जगाची अभिलाषा करू नका किंवा या जगावर तुम्ही प्रेम करू नका. ऐसे लोग परमेश्वर का दुश्मन बन जाएगा. आणि असे लोक देवाचे वैरी होतील. है ना, ऐसे लोगों में प्रभु का प्रेम दे नहीं सकता. आणि अशा लोकांमध्ये प्रभूचं प्रेम राहणार नाही. वो ये कितना मतलब खतरनाक चेतावनी है. आणि हे किती भयंकर अशी चेतावणी आहे. तो हमारे जीवन में मतलब प्रभु को हमसे दूर करने वाला ऐसा कोई बाधा है क्या, ये बात तो परखना. आणि आपल्या जीवनामध्ये देवापासून दूर जाणारी कुठल्या प्रकारची अशी बाधा आहे का हे आपण पडताळायचं आहे. फिर हम तीसरा बात देखा कि हमारा दिल में होने वाला विचार. आणि तिसरी गोष्ट पाहिलं की आपल्या मनाचे उठणारे जे विचार, यो विचारों में कितनी लोग भयंकर धोखा खाता है. आणि विचारामध्ये कितीतरी लोक फसल्या जातात. है ना, कितना अच्छा मित्रता तोड़ देता है. आणि किती चांगल्या प्रकारची मैत्री असली तरी ती तोडून टाकतात. मतलब एक गलत विचार, एक चुकीचे विचार, अच्छा दोस्तों को दुश्मन बनाया आणि चांगले जे मित्र आहेत त्यांना वैरी बनवलं. सिर्फ विचार पे आने वाला धोखा है. आणि विचारामध्ये आलेली फसगत आहे. तो हमें हमेशा एक दूसरे के प्रति कितना लिप्टा रहना चाहिए. आणि एक दुसऱ्याशी किती जडून राहायला पाहिजे. परंतु कुछ गलत विचार ला करके वो विरोधी मानव हमारे में दुश्मनी लाता है. आणि विरोधी काय करतो, आपल्या मित्रासंबंधाने आपल्या मनामध्ये चुकीचे विचार आणतो आणि मग मित्राशी शत्रुत्व आणतो. इसे अभी संदेश भी दे रहा है. आणि जसं आता संदेशही देत आहे, शैतान बोलेगा, सैतान म्हणेल तेरे कारण बोला है. आणि हे तुझ्यासाठी बोललंय किंवा तुझ्यामुळे हे असं बोललंय. प्रिय, प्रभु का संदेश इतनी बैठा हुआ सबके लिए. आणि प्रिय, प्रभूचा जो संदेशही या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकासाठी आहे. मैं आपको एक सच्चा दिल के साथ गवाही देता हूँ, मैं किसी को कोई इंडिविजुअल को कोई टोंटिंग करके कभी प्रभु को मुस्लिम में वजन नहीं बोलेगा. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी खरी साक्ष देऊ इच्छितो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये कधीही कोणाला एका व्यक्तीला उद्देशून टॉन्ट मारत नाही. परंतु कई लोग मतलब अगर लेगा नहीं, ये मेरे लिए बोला, ऐसा सोच, ऐसा विचार विरोधी राहता है. आणि मग काही लोक अशा प्रकारे विरोधी सैतान त्यांच्या मनामध्ये विचार टाकतो की प्रभूच्या दासाने हे तुला उद्देशून बोललेलं आहे. फिर क्या होगा, मग काय होणार, प्रभु का दास को मिलना नहीं. आणि मग प्रभूच्या दासाला भेटायचं अभी नाही. प्रभु का दास को सुनना ही नहीं. आणि आता प्रभूच्या दासाचं ऐकायचं नाही. देखा, आपका आत्मीय जीवन को वहां पर मानव विरोधी ने डाला ना. आणि मग त्या ठिकाणी तुमच्या आत्मिक जीवनाला विरोधी सैतानाने गाठ टाकली ना. क्योंकि आपका आत्मिक उन्नति के लिए प्रभु का दास को देगा, उसको सुनेगा नहीं. आणि मग तुमच्या आत्मिक जीवनाच्या उन्नती करता प्रभूच्या दासाकडे तू वचन देईल, पण ते तुम्ही ऐकणार नाही. बात क्या है, आणि गोष्ट काय आहे, एक गलत विचार, एक चुकीचा विचार. हमारे अंदर आया वो विचार के पीछे कौन था. आणि आपल्या मनामध्ये आलेल्या विचाराच्या पाठीमागं कोण होतं. प्रियो, हमें प्रभु में प्रेम में बढ़ना चाहिए. आणि प्रियानो, आपण प्रभूच्या प्रेमामध्ये वाढायला पाहिजे. हम एक दूसरे की दोष लगाते रहेगा नहीं. आणि आपण एकमेकावर दोष नाही लावायचे. प्रभु के वचन के द्वारा बात जो समझा रहा है वो हमारा भलाई के लिए. आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारे ज्या गोष्टी समजून सांगितल्या जातात ते आपल्या चांगल्या करता आहे. इसको कभी भी दोष लगा रहे करके मत लेना. आणि याला तुमच्यावर दोष लावत आहे असा विचार करू नका. लेकिन मुझे मालूम है कई बार ऐसे कई बातें हैं जो नेगेटिव विचार हमारा दिल में ला करके लोग मतलब पतन पाता है. आणि अशा काही गोष्टी आहे की लोक आपल्या मनामध्ये विचार करतात आणि मग त्याच्यामध्ये ते नकारात्मक विचार करतात आणि त्याच्यामुळे ते पतन पावतात. कभी ऐसा न होने देना. आणि कधी असं होऊ देऊ नका. हम एक ही शरीर का अवयव है. आपण एकाच शरीराचे अवयव हम आहोत. एक ही पिता का संतान है. एकाच बापाची आपण लेकरं हम आहोत. हमेशा प्रभु के साथ स्वर्ग में रहने के लिए चुने भी लोग हैं. नेहमी प्रभू सोबत स्वर्गामध्ये राहण्याकरता निवडलेले लोक है ना. आहोत. हो सकता है कई बातें हमको अच्छा नहीं लगता होगा, अच्छा लगने वाला बात नहीं. हमें एक दूसरे को प्रभु ने जो दिया वो प्यार से प्यार करना है. आणि मग होऊ शकतं एखाद्या गोष्टी काय आपल्याला आवडत नसेल, पण आपल्याला आवडत नाही असं नाहीये. तर प्रभूने जे आपल्यावर प्रेम केलेलं आहे त्या प्रेमामध्ये राहून आपण इतरांवर प्रेम करायचंय. प्रभु त्याकरता तुम्हाला सहाय्य करू. और चारवा बात हमने ये देखा था, विश्वास की लड़ाई. आणि चौथी गोष्ट आपण पाहिलं होतं, विश्वासाचं युद्ध. प्रियो, हालेलुया, ये बहुत अनोखा बात है. आणि प्रियानो, ही खूप अद्भुत गोष्ट आहे.
विश्वास की लड़ाई में सबसे पहले मैंने आपको 9 बात बताया आपको। आणि विश्वासाच्या युद्धासंबंधाने 9 गोष्टी सांगितल्या है ना, विश्वास का दुश्मन है अविश्वास, आणि विश्वासाचा शत्रू आहे अविश्वास। है ना। आप प्रभु की वचन को विश्वास में नहीं लाना ये विरोधी का लक्ष्य है। आणि देवाचं वचन तुम्ही विश्वास करून आचरणात आणू नये हा सैतानाचा उद्देश आहे। और जब तक आप विश्वास करके नहीं स्वीकारेगा आपको उसका लाभ नहीं मिलेगा। आणि जोपर्यंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याचा तुम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला काही फायदा होणार नाही। और आपको मालूम है हर एक काम प्रभु के लोग विश्वास से करना चाहिए। आणि प्रभूच्या लोकांनी प्रत्येक काम विश्वासाने करायचंय। जैसा हम लोग प्रेम के बारे में सीखता है, प्रेम बिना कोई भी कार्य हमारे लाभ की नहीं। आणि जसं प्रेमासंबंधाने ऐकतो की प्रेमाखेरीज आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, इसी प्रकार त्याचप्रमाणे विश्वास के बिना कोई भी काम वो अच्छा नहीं, पाप है। आणि विश्वास विरहित केलेलं कुठलंही काम पाप आहे। वो कितना खतरनाक चेतावनी है, आणि ती किती भयंकर अशी चेतावणी आहे। है ना। रोमियो 14:23 में लिखा है, रोम 14:23 वचनामध्ये लिहिलंय, जो विश्वास से नहीं आता आणि जे विश्वासाद्वारे नाहीये वो पाप है, ते पाप आहे, वो पाप है। ते पाप आहे कई प्रकार का पाप है। आणि पुष्कळ प्रकारचं पाप आहे। जो भलाई करना जानता है वो नहीं करता वो भी पाप है। आणि जो चांगले करायचं त्याला कळतं पण तो करत नाही ते सुद्धा पाप आहे। जो हमारे जीवन में मानव प्रभु की इच्छा से नीचे जाना सब पाप है। आणि देवाच्या इच्छेपासून दुसरीकडे जाणं किंवा लांब जाणं ते सगळं पाप आहे। Praise the Lord. Praise the Lord. कि मानव हमें प्रभु की इच्छा में बना रहना हमारा कितना बड़ा कर्तव्य है। आणि याचा अर्थ प्रभूच्या इच्छेमध्ये स्थिर राहणं किती मोठं कर्तव्य आहे। विश्वास जीवन ऐसा है, आणि विश्वास जीवन तसा आहे। है ना। मैं आपको कल भी बोल रहा था, मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, है ना। हानोक प्रभु के साथ चला, हानोक प्रभू सोबत चालला, है ना। प्रभु आदम हवा के साथ चला, आणि प्रभू जे आहे ते आदम हवे सोबत चालले, लेकिन हानोक प्रभु के साथ चला। आणि हानोक जो आहे तो प्रभू सोबत चालला। है ना। प्रभु के साथ चलना है तो आणि जर प्रभू सोबत चालायचे तर दाम देने वाली बात है। आणि मोल देणारी गोष्ट आहे। मतलब प्रभु हानोक के साथ नहीं चला, आणि प्रभू हानोक सोबत नाही चालला, हानोक प्रभु के साथ चला, हानोक प्रभू सोबत चालला। है ना। इसका मतलब याचा अर्थ जब आमोस 3:3 के अनुसार 2 जन जब तक एकमत नहीं होगा साथ में नहीं चल सकता। आणि आमोस त्याचा 3रा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनाच्या अनुसार जोपर्यंत 2 जण एकमत होत नाही तोपर्यंत ते सोबत चालू शकत नाही। अभी हानोक प्रभु के साथ चला, आणि हानोक प्रभू सोबत चालला। कितना साल? किती वर्ष? 3 दिन नहीं, 30 दिन नहीं, 300 दिन नहीं, आणि 3 दिवस नाही, 30 दिवस नाही, 300 दिवस नाही, 300 साल। 300 वर्ष। अच्छा एक बात मैं आपको पूछूं, आपको बुरा नहीं लगेगा? एक गोष्ट मी तुम्हाला विचारू, तुम्हाला वाईट तर नाही वाटणार? प्रभु में आकर कितना दिन हो गया? आणि प्रभू मध्ये येऊन किती दिवस झाले? एक दिन भी मैं प्रभु के साथ चला ऐसा कोई है तो हाथ रख। आणि एक दिवस मी पूर्ण प्रभू सोबत चाललो असं सांगणारा कोणी असेल तर त्यांनी हात वर करा। हाथ नहीं जाए, कोणी हात आणले नाही। अपन कितना आसानी से पढ़ता है हानोक 300 साल प्रभु के साथ चला, आणि किती सहजरित्या आपण वाचतो की हानोक प्रभु सोबत चालला 300 साल, 300 वर्ष। आप मुझे बताओ आप प्रभु में आने के बाद कितना साल हुआ? एक दिन, साल छोड़ो ना, हफ्ता छोड़ो ना, एक दिन प्रभु के साथ चला गया। आणि तुम्ही किती वर्ष झाले प्रभू मध्ये येऊन, पण ते वर्ष सोडा, तुम्ही महिना सोडा, आठवडा सोडा, एक दिवस फक्त तुम्ही प्रभू सोबत चालले का? आप देखिए इतना दुखदायक बात है। आणि प्रेरणो तुम्ही बघा किती दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु हमारे साथ रहता आणि प्रभू आपल्या सोबत राहतो, फिर भी हम प्रभु के साथ चलने के लिए उत्साही नहीं, आणि तरी सुद्धा प्रभू सोबत चालायला आपण उत्साही नाही। फिर भी हम बोलते हैं कि हम बहुत बड़ा तीर मार रहा है। आणि तरी आपण म्हणतो की मी खूप मोठा तीर मारत आहे। अरे हानोक 300 साल प्रभु के साथ चला, इतने नहीं प्रभु को प्रसन्न किया। आणि हानोक 300 वर्ष प्रभू सोबत चालला, एवढंच नाही तर त्याने देवाला प्रसन्न केलं, है ना। इसलिए वो लोभ हो गया आणि म्हणूनच तो प्रभू सोबत उचलला गेला। और हम लोग हमेशा कई बार मैं आपको बताई वो बात है, हानोक उड़ाने जाने वाला मंडली का एक छाया है।
आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे की मंडळी जी उचलून जाणार आहे त्याची छाया म्हणजे हनोक आहे. ऐसा है तो फिर हमें भी प्रभु के साथ चलना चाहिए ना. आणि जर असं आहे तर आपणही प्रभू सोबत चालायला पाहिजे. प्रभु को प्रसन्न करके जीना चाहिए ना. आणि प्रभूला प्रसन्न करत जीवन जगलं पाहिजे. अच्छा हो गया, पिता ने हमारे लिए एक अच्छा काम किया. आणि चांगलं झालं, पित्याने आपल्याकरता एक चांगलं काम केलं. क्योंकि मतलब पिता जिसपे प्रसन्न होता है उसपे हमें लाकर रहेगा. आणि पिता ज्याच्यामध्ये प्रसन्न होता त्याच्यामध्ये आपल्याला आणून ठेवलं. इसलिए फायदा हो गया. आणि म्हणून फायदा झाला. नहीं तो क्या होता था, नाहीतर काय झालं असतं. हमारा दिन का अनेक दिन का चाल देखेगा तो हमें स्वर्ग में मिलने की योग्यता है. आणि आपली दररोजची वर्तणूक जर बघितली तर स्वर्गामध्ये आपल्याला जाण्याची योग्यता आहे का. हालेलुया. पिता प्रसन्न होने वाला एकमात्र व्यक्ति वो अपने एकलौता पुत्र यीशु मसीह है. और पिता ने हमें मसीह में देखा. पहला कोरिन्थी 1:30 होते. आणि पिता प्रसन्न होणारा एक मात्र व्यक्ती आहे तो म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आणि पिताचा धन्यवाद असो की त्याने आपल्याला त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ठेवलेला आहे. पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याचं 30 वचन. कितना धन्य धन्य लोग है प्रिय. आणि आपण किती धन्य लोक आहोत. है ना. यदि पिता ने हमें मसीह में नहीं देखा तो हमारा अवस्था क्या होता. आणि जर पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलं नसतं तर आपली अवस्था काय झाली असती. आज हम में से कोई भी लोग मतलब अपने जीवन को देख करके मैं एक धर्मी जीवन बिताता हूँ करके खुद गवाही नहीं दे सकता. आणि आपल्यापैकी कुणीही अशा प्रकारे स्वतः साक्ष देऊ शकत नाहीये की मी एक नीतीचं जीवन जगतो. अरे तो हमारा धार्मिकता क्या है. आणि आपलं नीतिमत्व काय आहे. हमारा धार्मिकता प्रभु यीशु मसीह आणि है. आपलं नीतिमत्व प्रभु येशू ख्रिस्त आहे. हमारा पवित्रता प्रभु यीशु मसीह है. आपलं पवित्रीकरण प्रभु येशू ख्रिस्त आहे. हमारा ज्ञान प्रभु यीशु मसीह है. आपलं ज्ञान प्रभु येशू ख्रिस्त आहे. तो हर बात में हम प्रभु यीशु मसीह पर सहारा लेता है. इसलिए हम ये होता है. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपला आश्रय प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतो म्हणून आपल्याला त्याच्यापासून सहाय्य मिळतो. कितना धन्य पदवी प्रभु ने हमें दिया. आणि किती धन्य पदवी प्रभूने आपल्याला दिली. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आप प्रभु में होते हुए प्रभु आपको अपने महिमा के लिए कितना इस्तेमाल कर पाता है उसके ऊपर आपको पक्षी में मिलने वाला प्रतिफल है. आणि प्रभू तुम्हाला किती जास्त उपयोगात आणू इच्छितो किंवा तुम्ही प्रभूच्या कामामध्ये किती जास्त उपयोगात याल याच्यावर तुमचं भविष्य निर्भर आहे. हम सबको प्रतिफल मिलने वाला है. आणि आपल्या प्रत्येकाला प्रतिफल मिळणार आहे. किस बात का प्रतिफल मिलेगा. आणि कुठल्या गोष्टीचं प्रतिफल मिळणार आहे. जो काम प्रभु यीशु मसीह हमारे जीवन के द्वारा कर पाया. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे काम आपल्या जीवनाच्या द्वारे करू शकला. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. मतलब हमें प्रभु यीशु मसीह अपने महिमा के लिए इस्तेमाल कर पाता है क्या. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गौरवाकरता आपला उपयोग करू शकत आहे का. ये बात को जानना चाहिए. आणि या गोष्टीला जाणं प्रियांनो. उसको बोलता है सच्चा विश्वासी जीवन. आणि याला म्हटलं जातं खरं विश्वासू जीवन. आपको याद है जब गलातियों 2 अध्याय का 20 वचन का आखिरी भाग में पौलुस गवाही देता है. आणि गलातीकरांचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 20 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे. आज का जो पौलुस का जीवन इसमें निर्धारित था वो एक गवाही देता है. आणि आजचं प्रेषित पौलाचं जीवन कुठल्या गोष्टीवर आधारित होतं याच्या संबंधाने प्रेषित पौल सांगत आहे. और वो जब दुनिया में जीवित था उस समय का ज्या वेळेला प्रेषित पौल या जगामध्ये जिवंत होता त्यावेळेला वो क्या बोलता. तो काय म्हणतो. अब जो मैं जीवित हूँ मैं शरीर में अब जो जीवित हूँ. अभी मैं शरीर में जो जीवित हूँ तो केवल उस विश्वास से जीवित हूँ. हाँ केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है. हाँ जिसने मुझसे प्रेम किया. जिसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया. ये बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. हमेशा ये याद रखना. आणि नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रभु यीशु मसीह मेरे लिए अपने आप को दिया. येशू ख्रिस्ताने माझ्याकरता आपल्या स्वतःला दिलं. ये बात अगर याद करेगा तो आणि गोष्ट जर आपण स्मरणामध्ये आणू तर हम प्रभु के हाथ में प्रभु को इस्तेमाल करने में कोई दिक्कत नहीं आएगी. आणि प्रभूच्या हातामध्ये एक उपयोगी पात्र होणं उपयोगात येण्याकरता काही अडचण येणार नाही. प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं. आणि प्रभूला खूप धन्यवाद असो. अभी 5वां बात हमने एक कल शुरू किया. आणि 5वी गोष्ट कालपासून बघायला आपण सुरुवात केली. वो क्या था मालूम है. ती काय होती माहिती का. हमारा आत्मीय जीवन का बहुत बड़ा एक लड़ाई चलने वाला बात है अगुवाई की बात. आणि आत्मिक जीवनामध्ये खूप मोठं युद्धात चालणारी गोष्ट आहे ते म्हणजे
विभक्तपणा। प्रियो, शैतान हमेशा मला अगुवाई का दीवार तोड़ना चाहता है। आणि सैतान जे आहे ती विभक्तपणाची भिंत जी आहे ती तोडू इच्छितो हमें और लोगों के साथ मिंगल करवाना चाहता है आणि इतर लोकांसोबत जोडावं असा तो काम करत राहतो। है ना। उस प्रकार हमारे में बलहीनता ला करके हमें हमारे प्रभु से दूर करना चाहता है। आणि अशा प्रकारे दुर्बल अवस्था आपल्यामध्ये आणून आपल्याला तो प्रभू पासून दूर नेऊ इच्छितो। जब भजन संहिता 4:3 में लिखा है, आणि स्तोत्र 4 त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय, ध्यान रखो कि यहोवा ने भक्त को अपने लिए अलग कर रखा है। हाँ, भक्तों को प्रभु ने अपने लिए अलग कर रखा है। आणि देवाने या भक्ताला आपल्याकरता वेगळं केलेलं आहे। आपको मालूम है एक्लीसिया या प्रभु का मंडली क्या है? आणि एकलिसिया किंवा देवाची मंडळी म्हणजे काय आहे? प्रभु ने अपनी महिमा के लिए अलग किया वजून, देवाने आपल्या गौरवाकरता वेगळा केलेला समुदाय। ये उदार पायो हर एक पवित्र लोग ये बात को अच्छी तरह जानना आणि चाहिए। तारण प्राप्त झालेला प्रत्येक पवित्र भक्ताने ही गोष्ट जाणली पाहिजे। मैं प्रभु के लिए अलग किया वजून है। आणि मी प्रभू करता वेगळा केलेला एक समुदाय आहे। मैंने बहुत से बातें कल बताया आपको। आणि काल पुष्कळशा गोष्टी मी सांगितल्या। अभी वो बातों में जाने के लिए समय नहीं। आणि परत त्या गोष्टीकडे जाण्याकरता वेळ नाही। अभी इन बातों में हमें अलग रहना चाहिए। उस विषयों को मैं आपको कम शब्दों में बताना आणि चाहूँगा। कुठल्या गोष्टीमध्ये आपण विभक्त राहायचं किंवा दूर राहायचंय हे काही कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगेल। आपको मालूम है, जब इसमें सबसे पहला बात शादी की जीवन में हमें अलगवाई होना जरूरी बात है। आणि लग्ना संबंधाने आपण अलिप्त विभक्त राहणं हे गरजेचं आहे। आपको मालूम है, बहुत से लोग धोखा खाने वाला एक बात है शादी। आणि पुष्कळ लोक फसल्या जाणारे किंवा अडकल्या जाणारे एक गोष्ट आहे ते म्हणजे लग्न। हर एक बातों में प्रभु ने क्लियर व्यवस्था दिया हुआ है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूने स्पष्ट व्यवस्था दिलेली आहे। दूसरा कोरिन्थी उसका 6 अध्याय का 14 से 18 तक का वचन पढ़ेंगे। दुसरे करंथीकराचं पत्र 6 अध्याय त्याचा 14 ते 18 वचन। अविश्वासियों के साथ असमान जुए में न जुटो, क्योंकि धार्मिकता और अधर्म का क्या मेलजोल, या ज्योति और अंधकार की क्या संगति। देखा, ज्योति और अंधकार का कोई संगति नहीं हो सकता। आणि अंधकार आणि प्रकाश या दोघांचा काही मेळ होऊ शकत नाही। मतलब वहाँ पर बताने वाला हर एक बातों का थोड़ा गौर देकर समझना भी आणि त्या ठिकाणी सांगण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मनन करा, है ना। जब एक व्यक्ति जब शादी के लिए तैयार होता है, आणि एक व्यक्ती ज्या वेळेला लग्नाकरता तयार होतो वहाँ पर प्रभु का दिया हुआ भजन की व्यवस्था जान करके मान करके निर्णय लेना जरूरी बात है। आणि त्या ठिकाणी देवाने दिलेली जी व्यवस्था आहे ती चांगल्या प्रकारे जाणून घेऊन पालन करणं गरजेचं आहे। नहीं तो प्रभु उनको स्वीकारेगा नहीं। नाहीतर प्रभू त्यांचा स्वीकार करणार नाही। अभी 18 तक कंटेंस पढ़िए। आणि 18 पर्यंत तुम्ही निरंतर वाचा। और मसीह का बलिदान के साथ क्या लगाव, या विश्वासी के साथ अविश्वासी का क्या नाता, और मूर्तों के साथ परमेश्वर के मंदिर का क्या संबंध, क्योंकि हम तो जीवित परमेश्वर के मंदिर है। जैसा परमेश्वर ने कहा है, मैं उनमें बसूंगा और उनमें चला फिरा करूंगा, और मैं उनका परमेश्वर हूँगा और वे मेरे लोग होंगे। इसलिए प्रभु कहता है, उनके बीच में से निकलो और अलग रहो और अशुद्ध वस्तु को मत छुओ, तो मैं तुम्हें ग्रहण करूंगा और मैं तुम्हारा पिता हूँगा और तुम मेरे बेटे और बेटियां होंगे। यह सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर का वचन है। देखा, अभी ये किसका वचन है? आणि हे कोणाचं वचन आहे? सर्वशक्तिमान परमेश्वर का वचन है। आणि सर्वशक्तिमान देवाचं वचन आहे। प्रियो, इसमें हमें कई बातों में लोग लापरवाही करता है। आणि याच्या संबंधाने पुष्कळ लोक काही निष्काळजीपणा करतात। इसे वो लोग प्रभु की दृष्टि में श्रापित बन जाते। आणि ज्याच्यामुळे देवाच्या दृष्टीमध्ये ते लोक श्रापित होतात। है ना। प्रभु इसराइल लोगों को क्लियर व्यवस्था दिया। आणि प्रभूने इस्रायल लोकांना एकदम स्पष्ट व्यवस्था दिली। वही व्यवस्था नए नियम की मंडली के लिए भी। आणि तीच व्यवस्था नवीन कराराच्या मंडळी करता पण आहे। जब इसराइल को जब अलग किया आणि इस्रायल लोकांना मिस्र देशापासून वेगळं केलं, तो प्रभु ने क्या बोला था? आणि त्यावेळेला प्रभूने त्यांना काय म्हटलं? निर्गमन का किताब उसका 34 अध्याय का 14 से 16 वचन। निर्गमन 34 अध्याय 14 ते 16 वचन। हर एक पवित्र लोगों को ये बहुत अच्छी चीज में समझना बहुत जरूरी है, इसलिए आपको बता रहा हूँ। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून सांगत आहे। क्योंकि तुम्हें किसी दूसरे को ईश्वर करके दंडवत करने की आज्ञा नहीं, क्योंकि यहोवा जिसका नाम जलनशील है वह जल उठने वाला परमेश्वर है।
ऐसा न हो कि तू उस देश के निवासियों से वाचा बांधे और वे अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करे और उनके लिए बलिदान भी करे, और कोई तुझे नेवता दे और तू भी उसके बलि पशु का मांस खाए, और तू उनकी बेटियों को अपने बेटों के लिए लाए और उनकी बेटियां जो आप अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करते हैं, तेरे बेटों से भी अपने देवताओं के पीछे होने का व्यभिचार करवाए। देखा, एक इतना क्लियर इंस्ट्रक्शन है प्रियो, आणि किती स्पष्ट अशी ही वॉर्निंग आहे। बरं ऐसे बात होने से क्या होता आणि असं झाल्यानंतर काय होईल, है ना, वो लोग उस अन्य जाति के लोगों का देवताओं के सामने दंडवत करवा करके भयंकर रीति में जीवित प्रभु का निंदा करवाएगा। आणि ते लोक अन्य जातीचे जे देवी दैवत आहे त्यांच्या समोर गुडघे टेकण्याकरता ते आपल्याला भाग पाडतील आणि जिवंत देवाची ते नालस्ती करतील। मुझे मालूम है प्रभु को जाना वो लोग इस प्रकार व्यवस्था तोड़ करके जाने के बाद में उन लोगों ने उनको मारपीट करके दंडवत करवाया। आणि मला माहित आहे अशा प्रकारे काही लोक आहे की ज्यांनी प्रभूला सोडून दिल्यानंतर ते निघून गेले आणि मग लोकांनी त्यांना मारून सोडून जे आहे ते इतर मूर्त्यांसमोर दंडवत करायला लावलं, उनका प्रसाद खिलाया आणि त्यांचा प्रसाद खाऊ घातला, वो आकर मूर्ति पूजक बन गया आणि शेवटी तो मूर्तीपूजक झाला। इतना भयंकर बात है, किती भयंकर गोष्ट आहे। जीवित परमेश्वर का निंदा इस रीति में करना, आणि जीवित का निंदा इस रीति में करना, आणि जिवंत देवाची निंदा अशा प्रकारे करणं, उन लोगों को कोई लज्जा नहीं होता आणि त्यांना काही लाज वाटत नाही, क्योंकि शैतान ने भयानक रीति में धोखा दिया आणि शैतानाने भयंकर रीतीने त्यांना फसवलं। व्यवस्था विरुद्ध किताब में भी फिर वापस प्रभु ने इसराइल को जिताया, आणि अनुवादच्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा प्रभूने इस्रायल लोकांना चेतावणी दिली। 7 अध्याय का 3-4 वचन, अनुवाद 7 अध्याय 3 आणि 4 वचन। उनसे ब्याह शादी करना, न तो अपनी बेटी उनके बेटे को ब्याह देना, और न उनकी बेटी को अपने बेटे के लिए ब्याह लेना, क्योंकि वे तेरे बेटे को मेरे पीछे चलने से बहकाएंगी और दूसरे देवताओं की उपासना करवाएंगी, और इस कारण यहोवा का कोप तुम पर भड़क उठेगा और वह तेरा शीघ्र सत्यानाश कर डालेगा। देखा प्रियो, ऐसा कितनी लोगों की जिंदगी बर्बाद होकर के पड़ा है, आणि अशा प्रकारे कितीतरी लोकांचं जीवन बर्बाद होऊन पडलेलं आहे। चेतावनी मिलने के बावजूद भी लोग उसको लापरवाही करतात, आणि वॉर्निंग मिळालेली असताना सुद्धा लोक त्याच्या संबंधाने निष्काळजीपणा करतात। परमेश्वर की कोई भी व्यवस्था को कभी तोड़ने नहीं दी, आणि देवाची कुठलीही व्यवस्था तुम्ही तोडू नका। इसराइल में पहुंचने के बाद में भी उस समय के अगुआ योशुआ ने इसराइल लोगों को बोलने वाली एक बात है, आणि इस्रायलामध्ये पोहोचल्यानंतरही त्यावेळेचा त्यांचा जो प्रमुख होता योशुआ, तो बोलणारी एक गोष्ट आहे। योशुआ उसका 23 अध्याय का 7 वचन पढ़ो, आणि योशुआ त्याचा 23 अध्याय त्याचं 7 वचन। ये जो जातियां तुम्हारे बीच रह गई है, इनके बीच न जाना, और न इनके देवताओं के नामों की चर्चा करना, और न उसकी शपथ खिलाना, और न उसकी उपासना करना, और न उसको दंडवत करना। देखा, क्लियर रीति में योशुआ हमारे प्रभु के लोगों को इंस्ट्रक्शन दिया, आणि एकदम स्पष्ट रीतीने जोशुआने प्रभूच्या लोकांना ती चेतावणी दिली। हमारे जीवन में मिलने वाला चेतावनी हम हलका न जाने, आणि मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये मिळणारी देवापासून जी चेतावणी आहे तिला तुम्ही साधारण समजू नका। ये लिख करके उनको मिला हुआ है, आणि हे लिहून त्यांना भेटलेली आहे। इसके बावजूद भी आपको मालूम है मानव दावीद का बेटा सलमोन के जीवन में क्या हुआ, आणि एवढं असताना सुद्धा दावीदाचा पुत्र सलमोन याच्या जीवनामध्ये काय झालं। सलमोन जैसा एक बुद्धिमान मनुष्य कोई भी ऐसा राजा दुनिया में नहीं था, आणि सलमोन प्रमाणे एवढा बुद्धिमान राजा जगामध्ये नव्हता, तो भी तरी सुद्धा है ना वो ये सारे बात जानता था, आणि तो या सर्व गोष्टी जाणत होता। कोई भी इंसान अपनी ज्ञान में होकर के प्रभु की व्यवस्था तोड़ करके निजी जीवन नहीं बिता सकता, आणि कुठलाही मनुष्य आपल्या ज्ञानाच्या द्वारे देवाची व्यवस्था तोडून जीवन जगू शकत नाही। सलमोन के जीवन में कैसे हार हुआ, आणि सलमोनाच्या जीवनामध्ये पराजय कस काय आला, है ना आपको मालूम है। पहला राजा 11 अध्याय है, उसका 1 से 8 वचन पढ़ा, पहिले राजा 11 अध्याय 1 ते 8 वचन। की बेटी और बहुत सी विजातीय स्त्रियों में जो मोआबी, अमोनी, अदोनी, सिदोनी और हित्ती थी, प्रीति करने लगा। वे उन
उन जातियों की थी जिनके विषय में यहोवा ने इस्राएल से कहा था, तुम उनके मध्य में न जाना और न वे तुम्हारे मध्य में आने पाए। वे तुम्हारे मन अपने देवताओं की ओर निसंदेह फेरेंगी। उन्हीं की प्रीति में सुलेमान लिप्त हो गया। देखा, उनकी प्रीति में सुलेमान क्या हो गया? लिप्त हो गया। आणि सुलेमान जो आहे तो त्यांच्या प्रेमामध्ये खाली पडला। वो बहुत ज्ञानी आदमी था, तो खूप ज्ञानवान होता, लेकिन वो अन्य जाति की उन स्त्रियों के साथ लिप्त होने के कारण उनके साथ जाकर के मूर्ति पूजा किया। आणि मग त्या परजातीच्या स्त्रियांसोबत तो जोडून राहिल्या कारणाने त्यांच्या सोबत त्याने मूर्ती पूजा केली। तो जरूर ज्ञानी था आणि खरोखर तो ज्ञानी होता, पर तो एक आत्मिक जन नहीं था। आणि तो एक आत्मिक मनुष्य नव्हता। उनका ज्ञान सिर्फ एक वरदान था, आणि त्याचं ज्ञान एक वरदान होतं, एवं उसके द्वारा प्रभु का महिमा नहीं हुआ। आणि त्याच्याद्वारे देवाचा गौरव नाही झाला। आगे बढ़, पुढे वाचा। उसने उसकी 700 रानियां और 300 रखड़ियां हो गई थी और उनकी इन स्त्रियों ने उसका मन बहका दिया। अतः जब सुलेमान बूढ़ा हुआ तब उसकी स्त्रियों ने उसका मन पराये देवताओं की ओर बहा दिया और उसका मन अपने पिता दाऊद के समान अपने परमेश्वर यहोवा पर पूरी रीति से न लगा रहा। देखा, मतलब कितना भयानक एक दुःखदायक अंत सलमोन का हुआ। आणि किती भयंकर दुःखदायक शेवट जो आहे तो सलमोनचा झाला। मतलब उनका जीवन प्रभु के साथ एकाग्र नहीं था, आणि त्याचं जीवन प्रभू सोबत एकरूप नव्हतं। दावीद का कितना सुंदर जीवन था, आणि दाविदाचं जीवन जे आहे ते किती सुंदर होतं। जरूर गलती हुआ तो भी उन्होंने पूर्ण में मन से रहा, आणि निश्चित त्याच्या जीवनामध्ये पाप झालं पण त्याने संपूर्णरित्या पश्चाताप केला, प्रभु से लिपटा रहा, आणि तो प्रभूशी जोडून राहिला। इसलिए प्रभु ने गवाही दिया, मेरा मन का जैसा दावीद। आणि म्हणूनच प्रभूने त्याच्या संबंधाने साक्ष दिली, माझ्या मनाप्रमाणे असलेला दावीद। प्रियो, आज यहाँ पर बैठ करके वचन सुनने वाला हर एक पवित्र लोगों के बारे में आज प्रभु ये गवाही देना चाहिए, मेरा मन का जैसा कुछ लोग मुझे नासिक में मिल गया। आणि या ठिकाणी बसलेल्या तारण प्राप्त झालेले जे प्रभूचे लोक आहेत त्या प्रत्येका संबंधाने प्रभूने साक्ष द्यायला पाहिजे की नासिक मंडळीमध्ये माझ्या मनाप्रमाणे लोक मला भेटले। Praise the Lord. Praise the Lord. लोग बारे में बोलेंगे, आणि किती लोकांसंबंधाने प्रभू अशी साक्ष देईल, ऐसा अच्छा है कि नहीं? आणि अशी साक्ष देवापासून आपल्याला मिळणं चांगलं आहे का नाही? आमेन। मतलब एक उत्साही मन चाहिए उसके लिए। आणि त्याकरता एक उत्साही मन असलं पाहिजे। अभी हमको मालूम है हम प्रभु के आगमन का एकदम निकटता में है। आपल्याला ठाऊक आहे प्रभूच्या आगमनाच्या एकदम आपण जवळ आहोत। अभी प्रभु के आगमन में हम बहुत आदर के साथ स्वागत किया जाना, आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपण खूप आदरासह स्वागत केलं गेलं पाहिजे। स्पेशल स्वागत आणि विशेष असं स्वागत किसको करेगा मालूम है? आणि अशा प्रकारचं स्वागत प्रभू कोणाचं करेल? देखो, आपको सिखाए नहीं ऐसे कोई नहीं बोले, आणि तुम्हाला शिकवलं नाही असं कुणी म्हणू नका। किसको बड़े आदर के साथ प्रभु स्वागत करेगा? आणि कोणाचं प्रभू खूप आदरासह स्वागत करेल? वचन में लिखा है, वचनामध्ये लिहिले, मैं आपको वचन से बताता हूँ। आणि वचनाद्वारे तुम्हाला सांगतो। दूसरा पत्रोस पहला अध्याय, दुसरे पेत्र पहिला अध्याय उसका पहले 11 वचन पढ़ो। पहिले त्याचं 11 वचन वाचा। वरन इस रीति से तुम हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश करने पाओगे। मतलब इस रीति से, आणि अशा प्रकारे, और इस रीति से बोला गया तो उसके ऊपर कुछ बात बताया है। आणि अशा प्रकारे म्हटलं तर त्याच्यावरती काही गोष्टी सांगितल्या आहे। कौन सा रीति? आणि कुठली पद्धत? देखिए, आपको वो रीति मालूम होना चाहिए ना। आणि बघा, तुम्हाला ती पद्धत माहिती राहायला पाहिजे ना। प्रियो, कोई दिक्कत की बात नहीं, आणि काही अडचणीची गोष्ट नाहीये, क्योंकि उलाट पाया हुआ हर एक लोगों में प्रभू ने इस रीति का जीवन बिताने का प्रबंध किया है। आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला अशा पद्धतीने जीवन जगण्याकरता प्रभूने योजना बनवलेली आहे। सबके जीवन में प्रभु ने वो काम किया, आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूने ते काम केले। कौन सा काम? आणि कुठलं काम? उसका 3-4 वचन पढ़ो। त्याचं 3 आणि 4 वचन वाचा। क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है, उसका ईश्वरीय सामर्थ्य क्या? नहीं, अभी आपने वापस पढ़ना। क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने, उसकी ईश्वरीय सामर्थ्य क्या? पवित्र आत्मा।
तीसरी सामर्थ क्या है? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। क्योंकि प्रेरितों पहला अध्याय का 8 वचन में क्या बोला? आणि प्रेषित त्याचा पहिला असे त्याच्या 8 वचनामध्ये काय म्हटलं? जो पवित्र आत्मा तुम पर आएगा, त्यावेळेला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल, तुम्हें क्या मिलेगा? तुम्हाला काय भेटेल? सामर्थ्य मिलेगा। आणि सामर्थ्य भेटेल। तो आत्मा पाया हुआ लोगों को प्रभु ने सुभक्ति के जीवन बिताने का सारा कार्य सामर्थ्य दिया हुआ है। आणि आत्मा प्राप्त झालेल्या लोकांना त्या सुभक्तीचं जीवन जगण्याकरता लागणारं प्रत्येक प्रकारचं सामर्थ्य त्या पवित्र आत्म्याद्वारे दिलेलं आहे। और कोई भी काम अपनी खुद के सामर्थ्य में नहीं, आपलं कुठलंही काम आपल्या स्वतःच्या सामर्थ्यामध्ये नाही, पवित्र आत्मा का सामर्थ्य में। आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आहे। इसलिए अनेक पवित्र लोगों का कर्तव्य रोज वो पवित्र आत्मा में भरना। आणि प्रत्येक पवित्र भक्ताचं कर्तव्य हे आहे की दररोज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भरणं। एफएससी 5:18 में लिखा है कि हर रोज हमारे कर्तव्य है आत्मा में भरना। आणि पिस्कराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये लिहिले की दररोज आपलं कर्तव्य आहे की आपण त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भरपूर होणं। जो लोग आत्मा में भर गया, आणि जे लोक आत्म्यामध्ये भरपूर झाले उनको क्या हुआ? त्यांना काय झालं? अभी 3 से पढ़ना वापस। आणि 3 वचनापासून पुढे वाचा। क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने हाँ। सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है, जीवन और भक्ति से संबंध रखता है, हमें जीवन और भक्ति से संबंध रखता है। आणि त्याच्या ईश्वरीय सामर्थ्याने जे जीवन आणि भक्ती याच्याशी संबंध ठेवते। कौन सा जीवन? आणि कुठलं जीवन? प्रभु का जीवन प्रभूचं जीवन। है। और भक्ति कौन सा? आणि भक्ती कुठली? प्रभु का भक्ती। प्रभूची भक्ती। मेरा भक्ति का अर्थ प्रभु का भय। आणि भक्तीचा अर्थ प्रभूचं भय। ये दोनों साथ में आप हमेशा मानव उस लिंग के साथ जो मिलता है उसको जोड़ करके सीखना। आणि मग या दोन्ही गोष्टी सोबत आपल्याला ज्या लिंक सोबत जोडल्या गेल्यानंतर जोडलं जातं त्याच्या आधारावर ते शिकायचंय। क्योंकि कई जगह पर भक्ति जोड़ा जाएगा, कई जगह पर भय जोड़ा जाएगा, दोनों एक है। आणि काही ठिकाणी भक्ती या शब्दाचा उपयोग केला जाईल आणि काही ठिकाणी भय या शब्दाचा उपयोग केला जाईल, पण दोन्ही एकच आहे। Praise the Lord. Praise the Lord. प्रभु का आराधना प्रभु का सच्चा भक्ति में होना चाहिए। आणि प्रभूची जी आराधना आहे ती प्रभूच्या खरे भक्तीमध्ये व्हायला पाहिजे। प्रभु ऐसा भक्तमानों को ढूंढता है आणि प्रभू अशा भक्तांना शोधतो। Praise the Lord. Praise the Lord. तो अभी ये बात प्रभु ने पवित्र आत्मा के द्वारा अनेक लोगों को एक मतलब ऐसा जीवन बिताने के लिए सामर्थ्य दिया है। आणि प्रभूने अशा प्रकारे जीवन जगण्याकरता प्रत्येकाला सामर्थ्य दिलेलं आहे। अभी ये सामर्थ्य हमें क्या करना? आणि या सामर्थ्याने आपण काय करायचंय? सारा प्रकार का उत्साह के साथ या मतलब प्रयत्न करके या यत्न करके आणि सर्व प्रकारच्या यत्नाच्या द्वारे तो क्या करना? काय करायचंय? हमारा विश्वास के ऊपर 7 गुण बढ़ाना है। आणि विश्वासासोबत 7 गुण वाढवायचे। और ये कभी कभी नहीं, हफ्ता भी एक बार नहीं, रोज बढ़ाना है। आणि हे कधी कधी आठवड्यातून एकदा असं नाही तर रोज वाढवायचे। तो आपको बहुत आदर के साथ उधरी स्वीकारना चाहिए ना। आणि खूप आदरासह तुमचा त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे। एक एक चलो चलो वो रुको, मेरा आएगा, आएगा पूरे आदर के साथ लेते हैं। आणि मग एकेकाला बोलवलं येतील आणि मग म्हणतील थांबा आता मोठा तो ड्रम येतो, तो ड्रम वाचल आणि मग ते खूप आदरासह तुमचा स्वीकार होईल। लाखों में एक आने के टेबल आणि लाखांमध्ये एक आल्यानंतर अभी 5 से आएगा आणि मग आता बँडचा तो सेट येईल। मतलब स्वर्ग का वो मतलब वो ड्रम सेट आएगा आणि स्वर्गाचा तो ड्रम सेट येईल बड़े आदर के साथ। आणि खूप मोठ्या आदरासह। कौन आया? कोण आलं? जो प्रभु को जिया आणि ज्याने प्रभूला जगलं, हर बात में प्रभु का सम्मान किया, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचा सन्मान केला बड़े आदर के साथ आणि खूप मोठ्या आदरासह उनको लेके जाए। त्यांना वाटेल क्या चाहता? आणि त्यांना घेऊन जाईल। ही काय इच्छा आहे? इनको कौन ऐसा चाहता है कि बड़े आदर के साथ मैं उस दिन मतलब प्रभु की उपस्थिति में प्रवेश करूं? आणि कोणाची अशी इच्छा आहे की खूप आदरासह त्या ठिकाणी मी त्याच्यामध्ये प्रवेश करावा? कोई तकलीफ की बात नहीं, आणि काय त्रासाची गोष्ट नाही, कोई एवरेस्ट पहाड़ चढ़ने का कोई दिक्कत नहीं। आणि एव्हरेस्ट डोंगर चढण्याची काही गोष्ट नाहीये। क्या करना? काय करायचं? अभी ध्यान से सुनो। आता लक्ष देऊन ऐका। वो 5 से 7 तक का वचन में 7 बात लिखा है। आणि 5 ते 7 वचनामध्ये 7 गोष्टी लिहिल्या आहेत। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे।
इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके देखा, सब प्रकार का यत्न करके, मतलब भजन सुनने के समय में नींद आएगा तो चिमटी मार देगा। वचन ऐकत असताना जर झोप येते तर मग चिमटा घ्यायचा, तो यत्न है। आणि तोच तर प्रयत्न आहे। मीटिंग में आने के लिए यत्न करना पड़ेगा, आणि मीटिंग मध्ये येण्याकरता यत्न करावा लागेल। सैतानाला ठाऊक आहे संडे रविवार आहे, इन लोग आराधना के लिए प्रभु मेष लेने के लिए जाने वाला है, आणि रविवारीच्या दिवशी आराधनामध्ये जाऊन प्रभू मेष घ्यायला हे जाणार आहे। इनको दिमाग में डालने का, आणि यांच्या डोक्यामध्ये टाकायचं, एक हफ्ता तू बहुत कष्ट किया, आणि एक आठवडा तू खूप परिश्रम केले, संडे एक दिन मिलता है आराम, आणि रविवारचा एक दिवस आरामाचा आहे। सवेरे मत उठो, एवढ्या सकाळी उठू नको, अभी सिर्फ 4 बजा है, आणि आता फक्त 4 वाजले, टाइम बहुत है, आणि वेळ खूप आहे, आधा घंटा और रेस्ट करो। आणि अर्धा तास अजून आराम कर। वो सोचता है कि टिकट 4:30 बजे भी चलेगा, आणि तो विचार करतो 4:30 वाजता सुद्धा चालेल, थोड़ा एक जोक लेके बोल करके सो गया, आणि थोडस अजून एक डुलकी घेऊ म्हणून तो झोपला, और जो बहुत बस कब उठा, आणि परत केव्हा उठला, वो आधा घंटे के जगह पर 2.5 घंटा हो गया, आणि अर्धा तासाच्या ऐवजी 2.5 तास झाले। क्या हो गया, काय झालं, 6:30 हो गया। 6:30 झाले, अभी कहाँ मताब दूर करे, आणि मग आता कस काय दात घासायचे, अभी कहाँ ड्रेस पहनू, आणि आता कस काय कपडे घालणार, क्या आणि मग जाऊ द्या आजची आराधना कॅन्सल। पूछेगा तो बोलेगा तबीयत ठीक नहीं, आणि विचारलं तर सांगेल की आजारी होतो, शैतानी आणि मग सैतान अशा प्रकारे आपल्याला शिकवतो। मेरा प्रिय भाई बहनों, पवित्र लोगों, आप एक बात समझो, कितनी बार ऐसा धोखा शैतान ने खिलाया, आणि माझ्या पवित्र भाऊ आणि बहिणींनो, सैतानाने कितीतरी वेळा अशा प्रकारे ठकवलं। आपका कई बार आप मीटिंग में मतलब एब्सेंट होने का मेन कारण आपका उल्सा बुझ गया, और थकाउट के पीछे शैतान की आलोचना पाकर चारपाई पर लेटे रहा, इसलिए धोखा खाया। आणि कितीतरी वेळा तुम्ही मीटिंगला न येण्याच्या पाठीमागं असं आहे कारण की तुमचा आत्मिक उत्साह जो आहे तो विझून गेलेला आहे, आणि तुम्ही करणारे जे परिश्रम आहे त्याच्यामुळं तुमचं शरीर थकलेलं आहे। इसलिए शैतान बोला, यार तू थका हुआ है, और भी थोड़ा आराम करो। रीजनेबल बात है वो, हमेशा रीजनेबल बात। यीशु मसीह को 40 दिन भूख लगा तो क्या प्रभु, आप तो प्रभु का बेटा, परमेश्वर बेटा है ना, अब ये आप करेगा तो ये रोटी बन जाएगा, इसलिए इतना भूख मौका देकर धोखा देता। आणि मग सैतान काय करतो, आपल्याला संधी पाहून तो आपल्याला फसवतो। तो आपल्याला काय सांगेल की जसं त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने जंगलात उपास केल्यानंतर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली, त्यावेळेला सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं, अरे तू तर देवाचा पुत्र आहे ना, तू जर सांगशील तर हे जे दगड आहे ते सुद्धा भाकरी होऊन जाईल। अशाच प्रकारे सैतान आपल्याला फसवतो। तो म्हणतो की 6 दिवस तू खूप काबाड कष्ट केले, खूप परिश्रम केलं, एकच दिवस तुला भेटतो तो आराम करण्याकरता, तर तू अधिक जास्त आराम कर, अशा प्रकारे तो आपल्याला फसवेल। कितनी लोगों ने धोखा खाया, कितीतरी वेळा कितीतरी लोक फसला गेले। और जो आपने मन फिरा क्या, आणि तुम्ही मन परिवर्तन केलं का, पछता हुआ क्या, पश्चाताप झाला का, अरे मेरे गलती का नुआ करके प्रभु के सामने कबूल करके रोया क्या, आणि माझ्या चुकीमुळे झाला असं पश्चाताप करून प्रभू समोर तुम्ही रडले का। आप ऐसा नहीं रोता है तो, आणि असं जर रडत नाही तर बार बार ऐसा धोखा दे करके शैतान आपको हराएगा, आणि वारंवार अशा प्रकारे फसून सैतान तुम्हाला हरवेल। प्रियो, प्रभु का काम कैसे करना, आणि प्रियानो, प्रभूचं काम कसं करायचंय, यिर्मयाह 48 का 10 आपको मालूम है, आणि यिर्मयाह त्याचा 48 अध्याय त्याचं 10 वचन तुम्हाला ठाऊक आहे। जो भी यहोवा का काम आलसीपन से करता है वो श्रापित है, आणि परमेश्वराचं काम आळसपणाने जो करतो तो श्रापित आहे। प्रियो, हमें कैसे करना, प्रियानो, देवाचं काम आपण कसं करायचंय, सिर्फ सादा उल्सा नहीं, आणि फक्त साधारण उत्साह नाही। अभी वो प्रयोग से वापस पढ़िए वो 5 वचन, आणि ते 5 वचन पुन्हा एकदा वाचा। इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके, हाँ देखा, सब प्रकार का यत्न करके, आणि सर्व प्रकारचा प्रयत्न करून, हाँ वो प्रयोग बहुत गहरा है प्रियो, आणि तो प्रयोग जो आहे तो खूप गहन आहे। आपका पूर्ण उत्साह होना चाहिए, आणि तुमचा संपूर्णरित्या उत्साह
राहिला पाहिजे, पूरा तन मन से होना चाहिए, आणि संपूर्ण अंतःकरणाने राहिला पाहिजे. अभी ये 7 बातों को जोड़ना है. आणि या 7 गोष्टी आपण जोडायच्या आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, कभी भी जिंदगी में ये बात सोचा क्या आणि कधीही आपण आपल्या आयुष्यामध्ये हा विचार केला का, है ना? ये 7 बातों का वर्णन करने के लिए जाएगा तो बहुत टाइम लगेगा, आणि या 7 गोष्टीचं वर्णन करायला गेलं तर खूप वेळ लागेल. लेकिन ये 7 बात मैं रोज बढ़ाता है कि नहीं, ये जानने के लिए थोड़ा पढ़ लीजिए. आणि या 7 गोष्टी दररोज माझ्या जीवनामध्ये वाढत आहे का, जरा लक्षात येण्याकरता वाचून बघा. इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके अपने विश्वास पर सद्गुण और सद्गुण पर समझ और समझ पर संयम और संयम पर धीरज और धीरज पर भक्ति और भक्ति पर भाईचारे की प्रीति और भाईचारे की प्रीति पर प्रेम बढ़ाते जाओ, क्योंकि यदि ये बातें तुम में वर्तमान रहे, ये बातें तुम में वर्तमान में रहे, ये बातें तुम में वर्तमान में रहे. ये आज का दिन में एक ही ये बात को परखना. आणि वर्तमान मध्ये म्हणजे आत्ताच्या या वेळेमध्ये तुमच्यामध्ये या सर्व गोष्टी आहे का नाही, ये कल भी था, पडताळून बघा. ये कल भी था, आज भी होना चाहिए. कालही होते, आजही राहायला पाहिजे. ये है क्या? हे आहे का, ये परखना. हे पारखा. अगर ये बात है तो प्रभु का वचन बोलता है उस दिन में प्रभु आपको बड़े आदर के साथ लेगा. आणि वर्तमान मध्ये या गोष्टी जर तुमच्यामध्ये राहील तर प्रभू असं म्हणतो की त्या दिवसामध्ये प्रभू तुमचा खूप आदरासह स्वीकार करेल. प्रियो, हमारा आत्मिक जीवन में मुलाट पाए वो हर एक लोग ये बात को परखना चाहिए. आत्मिक जीवनामध्ये पाचारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाने गोष्ट पारखायला पाहिजे. अभी हम बहुत दिन से कई बात बोलता ही नहीं ऐसा, आणि पुष्कळ दिवसापासून अशा काही गोष्टी बोलत नाही. उसमें से एक बात है आत्मा का फल. आणि त्यापैकी एक गोष्ट आहे की आत्म्याचं फळ. आत्मा का फल नर्सरी क्लास में मतलब संडे स्कूल के बच्चों में सबको भाई हाथ है. आणि आत्म्याचं फळ जे संडे स्कूलचे क्लासमध्ये येणारे जे लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना तोंडपाठ आहे. लेकिन आजकल बच्चे लोग भी बराबर आता नहीं, आणि आजकालचे जे मोठे लोक आहेत त्यांना येत नाही. और बड़ा लोग मतलब वो बात अभी ध्यान करता नहीं इसलिए भूल गया होगा. आणि तरुण लोकांना येत नाही, आणि जे वयस्कर आहे ते आपण बोलत नाही म्हणून विसरले असतील. इसलिए कभी कभी बोलना अच्छी बात. आणि म्हणूनच कधी कधी बोलणं चांगली गोष्ट आहे. तो हम लोग सब मिलकर के बोलेंगे, आणि आपण सगळे मिळून एका स्वरामध्ये बोलूया. अपना अपना भाषा में बोला. आणि आपल्या भाषेमध्ये बोला. मतलब क्योंकि कई लोगों को मतलब हिंदी में बोलना नहीं आता हो, आणि काही लोकांना हिंदीमध्ये बोलायला येत नसेल. इसलिए मतलब आपको जो आता है वो भाषा में, लेकिन बराबर बोलना, गिनती करके देखना पूरा बोला है कि नहीं. आणि मग बरोबर बोला, मोजून बघा बरोबर बोलले का नाही. जिसको मालूम नहीं है आणि ज्याला माहित नाही वो बाइबल खोल कर रखो. आणि त्यांनी आपलं बायबल उघडून राहा. गलातियों 5 अध्याय का 22-23 वचन है. आणि गलातीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 22-23 वचन आहे. अच्छा, वो हम बोलने से पहले एक बार पढ़कर सुनेंगे, आणि ते बोलण्याच्या अगोदर एकदा आपण ते वाचून घेऊ. क्योंकि वो खास बात है इसलिए मैं आपको ये बात बता रहा हूँ. आणि ते विशेष अशी गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. पर आत्मा का फल प्रेम, आनंद, शांति, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता और संयम है. ऐसे ऐसे कामों के विरोध में कोई भी व्यवस्था नहीं, और जो मसीह यीशु के है बस इसके आगे कोई व्यवस्था है ही नहीं. आणि याच्या वरती कुठल्या प्रकारची व्यवस्था नाहीये. तुम्हारा आत्मा का फल है तो वो व्यक्ति विजयी है. आणि याचा अर्थ आत्म्याचं फळ आहे तर तो व्यक्ती विजयी आहे. अभी आपने पढ़कर के भी सुना, आणि आता तुम्ही वाचूनही ऐकलं. अभी सब लोग एक ही स्वर में बोलेंगे, आणि मग सगळे लोक एकाच सुरात बोलतील, अपनी अपनी भाषा में बोलेंगे, आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलतील. आत्मा का फल प्रेम, तो कई लोगों को पहले बंद किया. आणि बघा काही लोकांनी अगोदरच बंद केलं. कौन सा जोड़ गया? कुठलं सुटलं. ये छूट गया. अभी दूसरे को सुन करके लोगों को याद आया. आणि दुसऱ्याचं ऐकून मग लोकांना आठवलं. मैं आपका किसी का कोई मतलब निंदा बुराई करने के लिए मैं ऐसा नहीं बोल रहा. आणि कोणाचं वाईट बोलण्याकरता नाही म्हणत आहे. आत्मा पाए हुए लोगों में आत्मा का फल होना चाहिए ना. आत्मा प्राप्त झालेल्या लोकांमध्ये आत्म्याचं फळ राहिला पाहिजे. अब ये फल
तीन हिस्सा में बांटा गया। आणि जे आत्म्याचे फळ 9 आहे ते 3 भागामध्ये विभाजित करण्यात आलं। बरं, ऍक्च्युली आत्मा का फल एक ही है, वो प्रेम है। आणि आत्म्याचं फळ एकच आहे ते म्हणजे प्रेम। Praise the Lord. मैंने आपको पिछले में भी बताया। आणि मागील दिवसामध्ये मी सांगितलं मतलब यहूदियों के लिए दिया हुआ पुराना नियम में मतलब 623 आज्ञा है आणि इस्रायल लोकांना 613 इस्रायल लोकांना जुन्या करारामध्ये दिल्या गेलेल्या 613 देवाच्या आज्ञा आहे। और उसको प्रभु ने शॉर्ट करके 12 कर दिया, अधिक कर दिया। आणि त्याला थोडक्यात करून प्रभूने 10 आज्ञा केल्या। 10 को यीशु मसीह ने तोड़ करके 2 कर दिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तोडून 2 केल्या और मंडली के लिए प्रभु ने 1 कर दिया। आणि मंडळी करता प्रभूने 1 केली। वो है आत्मा का फल आणि ते आहे आत्म्याचं फळ प्रेम। इसके अंदर सब कुछ है। आणि त्या प्रेमामध्ये सर्व काही आहे। मतलब ये प्रेम अभी 3 हिस्सा में बांटा गया। आणि हे जे प्रेम आहे त्या 3 गोष्टींमध्ये विभाजित केलं गेलं। अभी ये सब क्यों आपको बता रहा है? आणि हे सर्व तुम्हाला का सांगत आहे? आपकी लड़ाई में हमेशा आत्मा में रहना सीखना इसलिए। आणि आत्मिक युद्धामध्ये नेहमी आत्म्यामध्ये राहायला शिकायला पाहिजे म्हणून। तो अभी आप देखो आत्मा का फल, उसमें पहला 3 फल प्रभु के साथ नाता सही है तो आपके अंदर रहेगा। आणि पहिले जे 3 फळ आहेत तुमचं प्रभू सोबत असलेले संबंध योग्य प्रकारे जर असेल तर ते 3 फळ तुमच्यामध्ये राहील। कौन सा है पहला 3? प्रेम, आनंद, शांती। हाँ, देखा, प्रेम आनंद शांति आपके अंदर रहना है तो प्रभु का आपके साथ का संबंध सही रहना चाहिए। आणि प्रेम आनंद शांती जर तुमच्यामध्ये राहायची तर तुमचे प्रभू सोबत संबंध चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे। और आपके साथ संबंध सही नहीं है तो आप प्रभु का प्रेम से दूर है। आणि तुमचे प्रभू सोबत जर संबंध चांगले नाहीये तर मग तुम्ही प्रभू पासून दूर आहात। प्रभु का शांति आपके अंदर नहीं है। आणि प्रभूची शांती तुमच्यामध्ये राहणार नाही। देखिए कितना बड़ा फर्क है। आणि बघा किती मोठा फरक आहे। वो सच्चा आनंद नहीं रहेगा। आणि मग तो खरा आनंद राहणार नाही। आज बहुत लोगों में आनंद क्यों नहीं? आज पुष्कळ लोकांमध्ये तो आनंद का नाहीये? क्योंकि वो प्रभु के साथ का नाता सही नहीं। आणि प्रभू सोबत असलेले संबंध योग्य नाहीये। आपका दिल में सच्चा शांति है? आणि तुमच्या मनामध्ये खरी शांती आहे का? ये सच्चा आनंद है? आणि खरा आनंद आहे का? ओरिजिनल आनंद किसका है? आणि खरा आनंद कोणाचा आहे? ओरिजिनल आनंद उदार के आनंद है। आणि खरा आनंद हा तारणाचा आनंद आहे। ये उदार नष्ट नहीं होता परंतु उदार का आनंद नष्ट होता है कब? पाप होने पर। प्रेम तारण नष्ट होते पण तारणाचा आनंद नष्ट होतं केव्हा? पाप केल्यानंतर। Praise the Lord. Praise the Lord. ओरिजिनल आनंद खरा आनंद है ना। लूका 10:20 में और भजन संगीता 51 का 12 में हम देखने से मालूम पड़ेगा जब वो पाप किया दावीद बोलता है मेरे उद्धार का आनंद मुझे वापस दे। यीशु मुझे बोलता है तुम्हारा नाम स्वर्ग में लिखा इसे तुम आनंद बनाओ। आणि मग लूका सुसमाचार त्याचा 10 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये प्रभू आपल्या शिष्यांना अशा प्रकारे म्हणत आहे की तुम्हाला जगाच्या गोष्टींवर ताबा मिळतोय म्हणून तुम्ही आनंद करा असं नाहीये तर तुमचं नाव स्वर्ग। व्हेरी गुड बोला। मैं उत्तर बोला नहीं आपको। तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही आनंद करा। आणि ज्या वेळेला दाऊदाने पाप केलं त्या वेळेला त्याचा आनंद नष्ट झाला म्हणून दावीद स्तोत्र 51 त्याच्या 12 वचनामध्ये प्रार्थना करत आहे की हे प्रभू माझा तारणाचा आनंद पुन्हा तुम्हाला दे। हालेलुया हालेलुया। मैं शॉर्ट में बोलेगा तो परिभाषा करने वाला डिटेल से बोल देगा। आणि थोडक्यात जर बोललं तर परिभाषा करणारा आहे तो सविस्तर बोलेल। प्रेज द लॉर्ड। ये बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे ना हमारे जीवन में। पहली बात वो आनंद आज हमारे अंदर है कि नहीं? आणि पहिली गोष्ट तो आनंद आज आपल्यामध्ये आहे का नाही? ना पौलुस हमेशा पत्र में जब फिलिपियों 3:1 में बोलता है आणि पौल नेहमी आपल्या पत्र फिलिपकराचं पत्र 3रा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हणतो इसलिए हे मेरे भाइयों हाँ प्रभु में आनंदित रहो। हाँ आगे वे इस बातें तुमको बार बार लिखने में मुझको कोई कष्ट नहीं होता। देखा बार बार मुझे ये बात लिखने में मुझे कष्ट नहीं है क्योंकि तुम प्रभु में आनंदित रहो। आणि वारंवार लिहिण्याकरता मला काही त्रास नाहीये कारण मी तुम्हाला म्हणतो की प्रभू मध्ये आनंद करा। क्या बात है। आणि काय गोष्ट आहे उस बंदीगृह में आणि तो स्वतः बंदीगृहामध्ये लेकिन वो बोलता है तो असं म्हणतो प्रभु में आनंदित रहो आणि तुम्ही प्रभू मध्ये आनंद करा। प्रियो हमारा नाम स्वर्ग में लिखा है आणि प्रियानो आपलं नाव स्वर्गामध्ये लिहिलंय प्रभु की आनंद हमें दिया है आणि प्रभूचा आनंद आपल्याला दिलाय। जब यूहन्ना 15:11 योहान 15 अध्याय त्याचं 11 वचन मैंने ये बातें तुमसे इसलिए कही है हाँ। कि मेरा आनंद तुम्हें बना रहे। हाँ किसके आनंद? आणि कुणाचा आनंद? मेरा
आनंद, माझा आनंद. हालेलुया. हालेलुया. कितने लोग समझे? आणि किती लोक समजले. हमारे पास जो आनंद है वो यीशु मसीह का आनंद है. आणि आपल्याकडे जो आनंद आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंद आहे. हमारे पास दूसरा कोई से भी नहीं आना चाहिए. कोई. आणि आपला आनंद दुसरीकडून नको यायला. Praise the Lord. प्रभु का आनंद, प्रभूचा आनंद. प्रभु के आनंद जिसको मिल गया उनका चेहरे से भर पड़ता है. आणि प्रभूचा आनंद ज्याला भेटला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समजतो. तो प्रभु के साथ का संबंध सही रहेगा तो ये आनंद बराबर रहेगा. आणि प्रभू सोबत असलेला संबंध योग्य असेल तर मग आनंद तुमच्यामध्ये बरोबर राहील. देखिए प्रभु के संबंध का अगर प्रेम सारा बराबर रहेगा तो हमारा दूसरे के साथ का प्रेम भी बराबर रहेगा. आणि प्रभू सोबत आपलं प्रेम जर बरोबर राहिलं तर आपण इतरांसोबतही बरोबर प्रेम करू. जब पहला योहन्ना उसका 4 अध्याय का 7 से 10. पहिलं योहान 4 अध्याय 7 ते 10 वचन. हे प्रियो, हम आपस में प्रेम रखें, क्योंकि प्रेम परमेश्वर से है. जो कोई प्रेम करता है वह परमेश्वर से जन्मा है और परमेश्वर को जानता है. देखा, प्रभु को जानता है. आणि जो कोणी प्रेम करतो तो देवाला ओळखतो. Praise the Lord. Praise the Lord. इसका मतलब क्या है प्रियो? याचा अर्थ काय प्रेरणो? मतलब प्रभु का प्रेम उन लोगों अपने जीवन में दूसरे के साथ बांटेगा. आणि ते लोक आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचं प्रेम इतरांची वाटतील. जो प्रेम नहीं करता आणि जे प्रेम नाही करत वो प्रभु को नहीं जानता. आणि ते प्रभूला नाही ओळखत. आपण जो प्रेम नहीं रखता वह परमेश्वर को नहीं जानता, क्योंकि परमेश्वर प्रेम है. क्योंकि परमेश्वर प्रेम है. कारण परमेश्वर प्रेम आहे. वही प्रेम प्रभु ने हमें दिया है. आणि तेच प्रेम प्रभूने आपल्याला दिले. रोमियो 5:5 आपको याद है. रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 5 वचन आपल्याला ठाऊक आहे. प्रभु ने हमें दिया हुआ आत्मा के द्वारा प्रभु का प्रेम हमारे दिल में डाल दिया. आणि देवाने आपल्याला दिलेल्या त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराचं प्रेम आपल्यामध्ये टाकलेलं आहे. हम जो बांटता वो प्रेम खत्म होने वाला प्रेम नहीं, बना रहने वाला प्रेम है. आणि आपण जे वाटतो ते संपणारं प्रेम नाही तर स्थिर राहणारं प्रेम आहे. Praise the Lord. तो प्रेम, आनंद और शांति. प्रेम, आनंद आणि शांती. कौन सा शांति? आणि कुठली शांती? योहन्ना 14 अध्याय का 27 वचन. योहान 14 अध्याय त्याचं 27 वचन. मैं तुम्हें शांति दिए जाता हूँ, अपनी शांति तुम्हें देता हूँ. जैसे संसार देता है मैं तुम्हें नहीं देता. तुम्हारा मन देखो, प्रभु का शांति हमें दिया है. आणि प्रभूने त्याची शांती आपल्याला दिली आहे. Praise the Lord. मैं एक बात आपको बताना चाहता एक हूँ. गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. हमारे जीवन में जो हमारा प्रभु के साथ का संबंध सही है तो ये तीनों बात में गति नहीं आएगा. आणि आपल्या प्रभू सोबत असणारे संबंध जर योग्य प्रकारे आहे तर या तिन्ही गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता येणार नाही. हमें परखना है कि प्रभु के साथ मेरा नाता सही है कि नहीं. आणि मग आपण म्हणूनच पारखून बघायचं की माझ्या प्रभू सोबत असणारे संबंध योग्य आहे का नाही. फिर आगे का 3 जो है वो अपने आपस का संबंध का है. आणि मग पुढचे जे 3 आहे आपले आपसामध्ये असणारे संबंध आहे. क्या क्या है ते काय काय आहे? धीरज, कृपा, भलाई. धीरज, कृपा, भलाई. ये तीनों हमें एक दूसरे के साथ करना है. आणि हे तिन्ही जे गोष्टी आहे आपण एकमेकांसोबत वाटायचे और आहे. बहुत लोगों को धीरज नहीं. आणि आज पुष्कळ लोकांमध्ये सहनशीलपणा नाही. टच मी नॉट. लाजाळूचं पान. मेरे बारे में कोई कुछ बोला नहीं. आणि माझ्या संबंधाने कोणी काय बोलायचं नाही. मैं सही नहीं सकता. आणि मी सहन नाही करणार. ऐसा होता है क्या? असं होतं का? नहीं. नाही. प्रभु के जन अगर कोई दूसरा अपने बारे में कितना भी निंदा किया, बदनाम किया, कष्ट दिया, तकलीफ दिया, कुछ भी किया, कभी भी धीरज बंद रहना है. आणि प्रभूचा व्यक्ती त्याच्या संबंधाने त्याच्या विरोधामध्ये कोणी कितीही काहीतरी बोललं, निंदा, अपमान जरी केला तरी सुद्धा तो त्याला प्रत्युत्तर करणार नाही. Praise the Lord. हो सकता है क्या? असं शक्य आहे का? धीरज है क्या? आणि धीर आहे का? अपन जल्दी कटी बोलते ना. लगेच कट्टी करतो आपण. Praise the Lord. Praise the Lord. हमारे भी धीरज नहीं. आपल्यामध्ये धीर नाही. हम एक दूसरे को सहने के लिए तैयार नहीं. आणि एकमेकाला सहन करायला आपण तयार नाही. हमेशा अपन कंप्लेंट करते रहता है, कुटाते रहता है. आणि नेहमी आपण तक्रार करत राहतो. क्यों? हमारे में आत्मा का फल नहीं क्या? आत्म्याचं फळ आपल्यामध्ये आहे का? हम एक दूसरे को सहने के लिए तैयार है क्या? आणि एकमेकाला सहन करायला आपण तयार आहो का? एक बार पत्रोस ने प्रभु को पूछा, प्रभु किसी को क्षमा करना है तो 7 बार. आणि पेत्राने एकदा प्रभूला विचारलं की प्रभू जर आम्हाला कोणाला
क्षमा करायची आहे तर त्याला 7 वेळा क्षमा करणं पुरेसं आहे का? आपको मालूम है मत्ती 18 अध्याय में आप लोग देखता है आणि मग ते त्याच्या 18 अध्यायामध्ये आपल्याला ते वाचायला भेटतं. प्रभु ने बोला 7 बार नहीं 70 बार 7 बार. आणि प्रभूने त्याला म्हटलं 7 वेळा नाही 7च्या 70 वेळा. फिर प्रभु ने एक दृष्टांत भी कहा. आणि मग त्याच्यानंतर प्रभूने एक दृष्टांतही सांगितला. प्रियो, हमारे जीवन में हमें दूसरे को कितना अधिक सहना चाहिए. आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतर लोकांना किती जास्त सहन करायला पाहिजे. हमारा आज धीरज कैसा है? आज आपला धीर कसा आहे? परखना. पारखा प्रियांनो. हमें हमारा धीरज परखना. आणि आपण आपला धीर जो आहे तो पारखायचा आज आहे. हम दूसरे के साथ मेल मिलाप में जीवन क्यों नहीं बिताता? क्योंकि हमारे में धीरज नहीं. आणि आपण इतरांसोबत शांतीने जीवन का जगू शकत नाही? कारण आपल्यामध्ये धीर नाही. आज घर में या मंडली में समस्या क्यों? क्योंकि हमारे में धीरज नहीं. आणि आपल्या घरामध्ये आपल्या मंडळीमध्ये समस्या का? कारण आपल्यामध्ये धीर नाही. दूसरा दुसरं कृपा. हमारे में दूसरे के ऊपर वो कृपा दृष्टि नहीं. आणि इतरांवर आपण कृपाभिलाषी नाही. हमें कितना दूसरे के ऊपर उस मानव दया करने वाला स्वभाव चाहिए. आणि इतरांवर किती जास्त कृपा करणारा स्वभाव असला पाहिजे. तीसरा क्या? दुसरं काय? भलाई आणि चांगुलपणा. है ना. एक दूसरे के साथ ये काम करते रहने में तकना नहीं. आणि एकमेकांसोबत चांगले काम करायला आपण चुकू नये. और आखिरी 3 आणि शेवटले जे 3 आहे ये हमारा जीवन में विश्वासी जीवन में विजय जीवन बिताने का खास देव है. आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचे मूलभूत हे पाया आहे. ये हमारे में हमारे अंदर ही अंदर एक गुण होना चाहिए. आणि आपल्या आतमध्ये एक गुण राहिला पाहिजे. अगर एक गुण नहीं है तो हे जर गुण नाही तर एक विजयी जीवन बिताने में वो कभी भी सक्सेस नहीं होगा. आणि एक विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये कधीही ते सक्सेसफुल होणार नाही. प्रभु को धन्यवाद. प्रभूला धन्यवाद असो. तो मैं आपको क्या बताना चाहता हूँ? तुम्हाला काय सांगू इच्छितो? हमेशा हर बात में हमें प्रभु के आत्मा का अधीन रह करके जीना. आणि देवाच्या आत्म्याच्या अधीन राहून जीवन जगायचंय. प्रभु की व्यवस्था को कभी तोड़ना नहीं. आणि देवाच्या व्यवस्थेला कधी तोडू नका. अगर खास करके अभी हम शादी के विषय में देख रहा था आणि विशेष करून आपण लग्ना संबंधाकडे पाहत होतो. प्रियो, उसमें आज मतलब पसंद करके शादी किया फिर भी समस्या के कारण आपस में बात नहीं करता. आणि आपण एकमेकाला पसंत केलं, आपल्याला आवडतं म्हणून आपण लग्न केलं तरी सुद्धा आपसामध्ये आपला मेळ नाहीये. कारण का की आपण एकमेकाशी बोलतच नाही. ऐसा करने के लिए व्यवस्था नहीं. असं करायला व्यवस्था नाहीये. व्यवस्था तोड़कर पसंद करके किया. आणि व्यवस्था तोडून एकमेकाला आवडतो म्हणून लग्न केलं. तो अगर आप प्रभु की व्यवस्था तोड़ देगा तो आणि देवाची व्यवस्था तोडली तर आपको मालूम है वो तुरंत फल नहीं आएगा. लगेच त्याचं फळ येणार नाही. थोड़ा देर से आएगा. थोडं उशीर येईल. उस समय में लोग समझता नहीं. आणि त्यावेळेला लोक समजत नाही. लेकिन प्रभु जरूर उससे बदला लेगा. आणि प्रभू त्याचा बदला घेईल. ये कोई छोटा हल्का सा बात नहीं. आणि काही साधारण गोष्ट नाहीये. इसलिए जो भी अभी शादी होने के लिए जा रहा है उनको मैं खास करके बोलना चाहता हूँ. आणि ज्याचं लग्न व्हायला जाणार आहे त्यांना विशेष करून मी सांगू इच्छितो. कभी भी प्रभु का व्यवस्था तोड़कर मत करो. आणि देवाची व्यवस्था तोडून तुम्ही लग्न करू नका. आज बोएगा तो तुरंत आपको फल नहीं मिलता. आणि आज जर तुम्ही पेरलं तर लगेच उद्या तुम्हाला फळ नाही भेटत. फल मिलने के लिए शायद कई साल इंतजार भी करना आणि फळ येण्याकरता कदाचित काही वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल. मैं 2-3 बात जल्दी पढ़ करके वो विषय को यहाँ पर समझ. आणि लवकर 2-3 गोष्टी या ठिकाणी वाचून मी तो विषय या ठिकाणी थांबवेल. एसरा नबी किताब उसका 9 अध्याय का 12 से 14. एजरा त्याचा 9 अध्याय 12 ते 14 वचन. इसलिए आप तो न तो अपनी बेटी या उनके बेटों को ब्याह देना और न उनकी बेटियों से अपने बेटों का विवाह करना और न कभी उनका कुशल क्षेम चाहना, इसलिए कि तुम बलवान बनो और उस देश के अच्छे अच्छे पदार्थ खाने पाओ और उसे ऐसा छोड़ जाओ कि वह तुम्हारे वश के अधिकार में सदैव बना रहे. उस सब के बाद जो हमारे बुरे कामों और बड़े दोष के कारण हम पर बीता है, जबकि हे हमारे परमेश्वर, तूने हमारे अधर्म के बराबर हमें दंड नहीं दिया, वरन हम में से कितनों को बचा रखा है. तो क्या हम तेरी आज्ञाओं का फिर से उल्लंघन करके इन घिनौने काम करने वाले लोगों से समधियाना का संबंध करें? क्या तू हम पर यहाँ तक कोप न करेगा जिससे हम मिट जाए और न तो कोई बचे और न कोई रह जाए? बोलने का अर्थ परमेश्वर का नियमों को तोड़ करके जाएगा तो प्रभु बिना सजा का उन्हें छोड़ेगा. आणि देवाची व्यवस्था तोडून जर कोणी कुठल्या प्रकारचं काम केलं तर
प्रभू त्याला शिक्षा दिल्याखेरीज राहणार नाही उनका विनाश का कारण बनेगा। आणि ते त्यांच्या नाशाचं कारण होईल। उसका 10 का 2 और 11 वचन। एज्रा त्याचा 10 अध्याय त्याचं 2रं वचन आणि त्याचं 11 वचन। अरियल का पुत्र शकन्या हाँ। जो एलाम के वंश में का था हाँ। एज्रा से कहने लगा, हाँ। हम लोगों ने इस देश के लोगों में से अन्य जातियों स्त्रियां ब्याह कर अपने परमेश्वर का विश्वासघात तो किया है, हाँ। परंतु इस देशों में भी इस्राएल के लिए आशा है। हाँ। मतलब अभी भी थोड़ा बचने का चांस है, मतलब मन फिरेगा तो आगे। इसलिए अब अपने पितरों के परमेश्वर यहोवा के सामने अपना पाप मान लो हाँ। और उसकी इच्छा पूरी करो हाँ। और इस देश के लोगों से और अन्य जातीय स्त्रियों से अलग हो जाओ। ओ देखा, इस रीति में जब तक हम प्रभु की वचन को बहुत सीरियसली लेकर के उन बातों को दूर नहीं रहेगा तो प्रभु का ताड़ना का हाथ उन पर पड़ेगा। आणि जोपर्यंत देवाचं वचन आपण स्वीकारून त्या जगाच्या गोष्टीपासून दूर राहणार नाही तर प्रभूच्या शिक्षेचा हात आपल्या विरोधामध्ये कार्य करेल। प्रियो, एक सीमा तक इसराइल लोग प्रभु का अनेक बातों में बहुत सावधान रहा आणि इस्रायल लोक एका सीमेपर्यंत देवाच्या प्रत्येक आज्ञे संबंधाने खूपच सावध राहिले। प्रभु ने उनको व्यवस्था दिया आणि प्रभूने त्यांना व्यवस्था पण दिली। बहुत बातें 1-2 वचन पढ़ करके मैं समाप्त करूंगा। आणि खूप गोष्टी 1-2 वचन वाचून या ठिकाणी थांबेल। लेवी व्यवस्था उसका 20 अध्याय का 26 वचन। लेवी त्याचा 20 अध्याय त्याचा 26 तुम वचन। मेरे लिए पवित्र बने रहना, तुम मेरे लिए पवित्र बने रहना, क्योंकि मैं यहोवा स्वयं पवित्र हूँ। हाँ। और मैंने तुमको और देशों के लोगों से इसलिए अलग किया है हाँ। कि तुम निरंतर मेरे ही बने रहो। देखा, बोलने का अर्थ क्या है प्रियो? मैंने तुझे मेरे लिए अलग किया, इसलिए तुम निरंतर पवित्र बना रहना। आणि तुला मी माझ्या करता वेगळं केलं म्हणून तू निरंतर पवित्र जीवन जग। वो लोग उसपे बहुत सावधान रहा, आणि ते लोक त्या गोष्टीमध्ये खूप सावध राहिले। इसलिए मतलब गणना का किताब उसका 23 अध्याय का 9 वचन में गणना त्याचा 23 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये उनको साव लेने के लिए बालाक ने बुलाकर लाया हुआ बिलेयाम दे करके इसराइल के बारे में गवाही देता है। आणि त्या इस्रायल लोकांना श्राप देण्याकरता बालकाने बलामाला जे बोलवलं त्यावेळेला बलाम अशा प्रकारे त्यांच्या संबंधाने म्हणतो, वह ऐसी जाति है हाँ। जो अकेली बसी रहेगी हाँ। और अन्य जातियों से अलग गिनी जाएगी। अन्य जातियों से अलग गिना जाएगा आणि इतर राष्ट्रांपासून ते वेगळं असं राष्ट्र म्हटलं जाईल। प्रियो, प्रभु के लोग हमेशा बाकी लोगों से एकदम अलग रहेगा, आणि प्रभूचे लोक इतर लोकांपेक्षा एकदम वेगळे राहतील वो बाकियों के साथ मिल नहीं सकता। आणि इतर लोकांची त्यांचा मेळ होणार नाही। तो हमारा क्या निर्णय होना चाहिए? आपला निर्णय काय असायला पाहिजे? 119 का 15 वचन, 115 वचन। स्तोत्र 119 त्याचं 115 वचन। एक कर्मियों, मुझसे दूर हो जाओ हाँ। कि मैं अपने परमेश्वर की आज्ञाओं को पकड़े रहूं। हाँ, देखा प्रियो, हरेक प्रभु का वचन सुनने वाला, प्रभु यीशु मसीह में विश्वास करके उद्धार पाया हुआ अनेक लोग हर प्रकार की कुकर्मियों से दूर रह करके प्रभु का विधियों को थामा रहने वाला बनना, ये प्रभु का हमारे प्रति इच्छा है। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती जो आहे तो प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मापासून दूर राहणं ही प्रभूची इच्छा आहे। Praise the Lord. बहुत श्रेष्ठ बात है। आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। तो मतलब अगुवाई के जीवन में पहला उसका पॉइंट था कि हमें त्याग का विषय में अगुवाई जरूरी बात। आणि आपलं जे वेगळेपणाचं जीवन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हा होता की लग्नाविषयी आपण वेगळेपणा राहिला पाहिजे। अभी इसमें मानव बोलने के लिए और भी बहुत मानव, खास करके अब्राहम अपने इसहाक के लिए जो शादी का प्रबंध किया वो कैसे था, कितना आदर्शमय था, जबकि व्यवस्था देने से पहले भी प्रभु का चुना हुआ लोगों का दिल में प्रभु की आत्मा कैसे कार्य करता था, बहुत से एग्जाम्पल हमें देखने के लिए मिलता है। आणि लग्नाविषयी जर उदाहरण द्यायचे तर पुष्कळ प्रकारचे उदाहरण आपण देऊ शकतो, जसं की अब्राहमाने आपला पुत्र इसाक याच्या लग्नासंबंधाने कशा प्रकारे निवड केली, कशा प्रकारे आपल्या दासाला आज्ञा दिली। तोपर्यंत तर प्रभूचं नियमशास्त्र दिलं गेलेलं नव्हतं, तरी सुद्धा प्रभूच्या लोकांच्या हृदयामध्ये प्रभूचे नियम होते आणि त्यांनी त्या नियमाच्या अनुसार कार्य केलं। इसलिए मानव ओरिजिनल प्रभु का जो पत्नी जो है प्रिया, वो कैसा रहना, वो रिबेका एकदम उसका छाया है। आणि प्रभूची खरी जी मंडळी आहे त्या मंडळीने कशा प्रकारे राहायला पाहिजे
की रिबेका त्या मंडळीची एक छाया आहे आपको मालूम है अब्राहम पिता परमेश्वर की छाया है आणि अब्राम जो आहे तो पिता परमेश्वराची छाया आहे और इसहाक यीशु मसीह की छाया है आणि इसाक प्रभू येशू ख्रिस्ताची छाया आहे और अब्राहम के दास एलियाजर पवित्र आत्मा का छाया है आणि अब्राहमाचा दास एलियाजर हा पवित्र आत्म्याची छाया आहे और रेबेका मंडली की छाया है। आणि रिबेका मंडळीची छाया तो आहे कैसे होना चाहिए आणि मग ते कसे राहायला पाहिजे है ना एकदम जलन मन का आणि एकदम ज्वलनशील असे परिश्रमी आणि खूप कठीण परिश्रम करणारे उत्साही उत्साही बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे इतना अभी डिटेल में जाने की जरूरत नहीं। आणि एवढं सविस्तर जाण्याची आता गरज नाही बाकी बातें प्रभु का आगमन देरी हुआ तो कल के क्लास में आपको बताएंगे। आणि देवाच्या आगमनाला जर उशीर असला तर उद्याच्या क्लासमध्ये सांगेल प्रियो ये आत्मिक लड़ाई में ये सब जानना बहुत जरूरी बात है। आत्मिक युद्धामध्ये हे सगळं जाणणं गरजेचं आहे अभी बहुत ज्यादा विस्तार से नहीं गया तो भी जितना में मेरे को लगता है कि आपको काफी जानकारी मिल चुका है। आणि एवढं सविस्तर नाही गेलं तरी सुद्धा मला असं वाटतं की तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे आपको ये बातें जो बताया जाता है आणि या गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या जातात हम प्रभु के आगमन का एकदम निकट में है। आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम आपण जवळ आहोत इसलिए जब प्रकाशित वाक्य उसका 22 अध्याय का 11वें वचन में लिखा है प्रगटीकरण 22 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये लिहिलंय क्या बोलता है? हे काय म्हटलंय हाँ जो अन्याय करता है वो अन्याय ही करता हाँ, रहे। मतलब आपको अभी सुनने का इच्छा नहीं, मानने की इच्छा नहीं तो करते रहो। आणि जर तुम्हाला ऐकण्याची आणि पालन करण्याची इच्छा नाही तर करत राहा ओ, प्रभु छूट दिया है अभी। आणि प्रभूने मोकळी दिली आहे हाँ, अभी प्रभु ने लोगों को एकदम फ्री कर दिया। आणि प्रभूने लोकांना एकदम स्वतंत्र केलं आप जो चाहते करो। जे तुम्हाला आवडतं ते करा हाँ और जो मलिन है हाँ। वो मलिन बना रहे हाँ। और जो धर्मी है हाँ। वो धर्मी बना रहे हाँ। और जो पवित्र है हाँ। वो पवित्र बना रहे। आप क्या आगे का वचन बोल सकते? देखो मैं शीघ्र आने वाला हूँ। हाँ देखा, ये सब तो करते रहो पर तुम्हें सीख रहा है। आणि हे सगळं हाँ तू करत राहा पण मी लवकर येत आहे हाँ और हर एक के काम के अनुसार बदला देने के लिए हाँ। प्रतिफल मेरे पास है। हाँ, इतना जान लो आणि एवढं जाणून घ्या है, हम जो भी कर रहे हैं आपण जे काही करत आहोत उसका प्रतिफल पाने जा रहे हैं। आणि त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळणार आहे मैं किस रीति का प्रतिफल पाने जा रहा है? आणि कुठल्या प्रकारचं प्रतिफळ मला मिळणार आहे तुम्हें अपने आप को पूछना है, आणि आपण स्वतःला विचारायचं दूसरे से कोई ओपिनियन नहीं लेना। आणि दुसऱ्याचं मत घ्यायचं नाही आप अपनी मानव ओपिनियन अपने आप को पूछो। आणि तुम्ही स्वतःचं मत स्वतःला सांगा प्रियो, प्रभु ने हमारे लिए बहुत बड़ा प्यार दिया है। आणि प्रणव प्रभूने खूप मोठं प्रेम आपल्याला दिले सूली का प्यार को कभी नहीं भूलना। आणि वधस्तंभाचं जे प्रेम आहे ते कधी विसरू नका प्रभु का प्यार में बनाए रखना, आणि प्रभूच्या प्रेमामध्ये स्थिर राहा प्रभु की आगमन की तैयारी में रहना, आणि प्रभूच्या आगमनाच्या तयारीमध्ये उस दिन राहा आदर के साथ प्रवेश होने के लिए तैयार करना। आणि त्यावेळेला आदरासह तुमचा स्वीकार व्हावा यासाठी तयार राहा हमेशा आत्मा का फल हमें परखते जाना। नेहमी आत्म्याचं फळ आपण पारखत जा एक सच्चा विजयी जीवन बिताने की, आणि एक खरं विजय जीवन जगण्याकरता प्रभु को प्रसन्न करने वाला जीवन बिताने की। आणि प्रभूला प्रसन्न करत जीवन जगण्याकरता अभी वचनों के द्वारा आपको बहुत आशीष दी। प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ प्रभु को महिमा मिली। प्रभूला गौरव हो आमीन। आमेन